करूया. नमस्कार सर्वांना. सरांना पण माझा नमस्कार. आज बेसिक ज्योतिष आहे. अ, जन्मवेळची ग्रहस्थिती आणि आयुष्यात घडणाऱ्या घटना यांचं जर सातत्याने निरीक्षण केलं तर येणाऱ्या अनुभवावरून या शास्त्राला असा एक आकार येत गेलाय. त्यातून ग्रह, तारे, राशी, नक्षत्र आणि पृथ्वी भोवतीच्या जे काही आकाशाचे 12 भाग आहेत म्हणजे स्थाने आणि त्यांची ठराविक काही फळ गुण, जी कारकत्व जी आहेत ती निश्चित केली गेलेली आहेत. आणि ह्या सातत्याच्या जे काही निरीक्षण आहे ते कुठल्या ग्रहावरून काय पाहिजे, कुठल्या राशीवरून काय पाहिजे, कुठल्या स्थानावरून काय पाहिजे, हे असं पक्क ठरवलं गेलंय आणि त्याचाच फलज्योतिष मध्ये भाकीत आपण करतो. आणि हेच सर आता त्यातलं मर्म काय आहे, या सर्व ग्रह, राशी, स्थाने यांच्या कारकत्वाचा उगम कुठून होतो, त्याचं मर्म काय आहे, हे सर आता आपल्याला शिकवणार आहे. तर मी सरांना विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं पहिलं स्वागत आहे. त्यामध्ये आपल्याला आजचा विषय जो आहे तो पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा फलादेश असा आहे. कळलं का? त्यामध्ये सर्व आदरणीय आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं, देशमुख मॅडम आहेत, सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय जो आहे तो विषय की पारंपरिक प्राथमिक ज्योतिषशास्त्र. आता पारंपरिक प्राथमिक ज्योतिषशास्त्रामध्ये मुळामध्ये काय काय पाहायचं असतं. दरवेळेला आपल्याकडे नवमास नसलेली जरी पत्रिका आली तरी सुद्धा त्या पत्रिकेवरून आपल्याला फलादेश कसा द्यायचा, तर मूळचे जे आकाशातील जे योग असतात ते योग पारंपरिक मध्ये पूर्णपणे क्षेत्र कुंडलीमध्ये, जन्मलग्न कुंडलीमध्ये तिथे दिसतात आणि त्याच्यावरून पुढचं भविष्य ठरलं जातं. बाकीचे सर्व जे चार्ट आहेत त्या चार्टचं जे फलित आहे ते कालांतराने नंतर त्याचा विचार केला जातो. पण प्रथमतः जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी आपल्याला जेव्हा पाहायच्या असतात किंवा फलादेश करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला नेमकं खरोखर काय पाहायला पाहिजे आणि कसं काय जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडतील हे तुम्हाला मुख्य कुंडलीवरूनच पुढे जायचं असतं. जसं की प्रामुख्याने ज्या घटना घडणाऱ्या असतात त्याच्यामधलं जे मर्म असतं ते आपलं लग्नस्थान आहे. लग्नस्थान हे अतिशय महत्वाचं आहे, कारण का की ज्या उदित लग्नावरती आपला जन्म झालेला असतो त्या लग्नावरती पुढे जाऊनच सगळे जे योग तयार होतात आणि ते योग म्हणजे आकाशातील घटने म्हणजे जन्माच्या वेळेची जी स्थिती असते ती आपल्यावरती पूर्णपणे अंमल करते आणि आयुष्यभर आपल्याला कशाच रीतीने आपल्याला जीवन जगावं लागतं. मग त्याच्यातील चांगला काळ असतो, वाईट काळ असतो, त्याकरता त्यांनी जे काही नियम बनवलेले आहेत. पण मुळातच जे काही ग्रहस्थिती असते ती एकमेकाला चांगला योग करते का का वाईट योग करते का, त्या राशीतले ग्रह ते पोषक आहेत का, हा सगळा भाग जो आहे तो आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी उमजला पाहिजे. आणि त्याच्यावरती फलित म्हणजे मुळामध्ये तुम्हाला आता स्थानगत ग्रहांची फळं ही फार महत्वाची असतात आणि त्याच्यावरूनच जीवनाचा कार्यक्रम हा सुरू असतो. मग तो राहू असला, केतू असला, शनी असला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे जे स्थानामध्ये पकड असते तर त्याच्यातूनच सगळा आपला जीवनाचा प्रवास असतो. आणि तो प्रवास करते वेळी आपल्याला वाईट अनुभव येतात, चांगले अनुभव येतात. जसा जसा जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं त्या ठिकाणी पुढे जाऊन नंतर आपल्या जीवनामध्ये परिस्थिती बदलते. जसं जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, तर तसं जरा जी आहे ती जरा अशी सुचवलेली आहे की त्या ठिकाणी आपल्याला कुबल मॅडम, सॉरी, केला कुलकर्णी सर मॅडम. त्यानं. हा केला, म्यूट हो केला त्यानं. सर, हो सर. म्यूट हा केलं, व्हिडिओ पण बंद करते. हा तर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या योगावरती ज्या गोष्टी आहेत त्या भोगाव्याच लागतात. त्याला कारण काय आहे, कारण का की ज्या जन्माच्या वेळेला आकाशामध्ये जी स्थिती असते ती स्थिती कारणीभूत असते. आणि तसाच आपण जसं जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या सगळ्या गोष्टी
पहिला जन्म झाला, नंतर जरा जी आहे ती दिवस दिवस जसा वाढत जातो तशा तसा आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये बदल होत जातात. त्याला जरा म्हटलेलं आहे. व्याधी घेऊनच आपण जन्माला आलेलो असतो आणि त्या व्याधीतून नंतर पुढे मृत्यूकडे प्रवास सुरू होतो. अशा तऱ्हेने जन्माचं उद्दिष्ट जे आहे तर कुंडलीवरून आपल्याला कसं शोधायचं आणि त्या माध्यमातून आपल्याला जायला लागतं. आणि प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्याची मोमेंट आहे, तर ती मोमेंट मी गेल्याला सांगितली होती की साधारणतः 54,000 ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यातून मनुष्य तिथे प्रवास करत असतो आणि त्या रोजच्या रोज तिथे 54,000 जे बिंदू आहेत तर त्या ह्याच्यातून तिथे जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी या होत असतात. मगाशी एक सायन्स बद्दलचा एक व्हिडिओ पाठवला होता, मला वाटतं चव्हाण मॅडमने ऐकला असेल तो. दळवी साहेबांना पण पाठवला होता. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, पण आपले विचार जे आहेत ते विज्ञानाला कळत नाही, ते विचार आपल्यालाच कळतात. मनाची स्थिती आपल्याला कळते. बुद्धीमध्ये काय चाललेलं आहे तर ते मेंदू तिथे फक्त दर्शवतो, पण विचार कोणते चाललेले असतात ते दिसत नाही. तर ते विचार जे आहेत ते विचार आपल्याला कसे येतात तर ह्याचं सुद्धा जे फलित आहे ते आपल्याला ज्योतिष शास्त्रावरूनच करायचं असतं. चव्हाण मॅडम, तो व्हिडिओ पाहिला का तुम्ही? हो सर, पाहिलं. पाहिला ना? तर त्यात त्यांनी फार चांगलं सांगितलेलं आहे. हो हो. हो. मग आता अशा वेळेला जे काही कुंडलीमध्ये स्थिती असते ती आपल्याला पूर्णपणे वाचायची असते. आता मी तुम्हाला कुंडली तिथे लावतो आणि ही व्यक्ती जी आहे ही पुरुष आहे, याच्या जीवनात कोणत्या कशा कशा घडामोडी होतील याच्याबद्दलची आपली चर्चा आहे. प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारा. मध्ये तुम्हाला चव्हाण मॅडम सुद्धा गाईडलाईन देतील त्याच्यामध्ये कसं काही कशामुळे होत असेल. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आभारी आहे तुमचा, तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल. आणि त्या ठिकाणी आपण पूर्णपणे पत्रिका मांडून त्याच्यावरती विचारविनिमय करूया. की पहिल्यांदा तारीख जी असते तर ती तारीख पाहून घ्या की त्या तारखेमध्ये तुम्ही स्वतः पेन आणि वही आणली असेल तर ती तारीख जी आहे तर ती लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुढे बाकी आपण पाहू. आता तारीख जी आहे तर ती 28/4/1983 ही तारीख आहे. वेळ आहे दुपारी 2:42. स्थळ आहे पुणे आणि पुरुष व्यक्ती आहे. कळलं का? पारंपरिक प्राथमिक 28/4/1983. वेळ दुपारी 2:42. पुणे, पुरुष. कळलं? लिहिलं सगळ्यांनी? आणि त्यानंतर आता ज्याच्या लक्षात असेल त्यांनी नंतर पुढे हे करावं. ज्यांना कोणाला लक्षात आलं नसेल त्यांना म्हणजे गाईडलाईन द्यावी. त्यानंतर ती कुंडली जी आहे ही कुंडली अशी आहे सिंह लग्नाची. तर ही सिंह लग्नाची कुंडली ज्याला मांडून घ्यायची असेल त्याने ती मांडावी. लग्न जे आहे ते सिंह आहे. धनस्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही. राहू जो आहे तो मिथुनेचा आहे, चंद्र तुळेचा आहे, शनी तुळेचा आहे, गुरु वृश्चिकेचा आहे, केतू धनुराशीचा आहे, मंगळ सूर्य जे आहेत हे भाग्यस्थानामध्ये मेषेचे आहेत, शुक्र बुध जे आहेत हे वृषभेचे आहेत. अशा तऱ्हेने ही कुंडली आहे. तर त्या कुंडलीमध्ये जे स्थानं आहेत त्या स्थानांना महत्व आहे. तर त्यामध्ये तुम्ही जी तारीख लिहिणार असाल, जी लिहिली असेल त्याच्यावरून तुम्ही स्पष्ट ग्रह हे सहजपणे काढू शकता. त्याच्यामध्ये काही प्रेम नाही आहे. तर अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा तर जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या कशा स्वरूपाच्या होतील आणि त्या कशामुळे होतील याचं वर्णन करतेवेळी लग्नेश जो आहे तो मंगळयुक्त भाग्यस्थानामध्ये आहे. आता मंगळयुक्त जेव्हा भाग्यस्थानामध्ये आहे तर त्या अर्थी तुम्हाला पहिल्यांदा लॉजिक काय लावायचं आहे तर मंगळाची जी रास आहे ही मेष आहे आणि ती रास ज्या त्या राशीमध्ये असणारा एखादा ग्रह हा कठीण परिस्थितीमध्येच असतो. म्हणजे तो कुठलाही ग्रह जरी असला तरी, म्हणजे राहू, केतू, शनी, गुरु हा कष्ट केल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला काही मिळवून देत नाही. दुसरी गोष्ट की आपली आवड किंवा आपली निवड किंवा आपलं जे काही जीवन आहे तर ते जीवन मेष राशीच्या अंतर्गतच जगायचं असतं. त्यामध्ये रवी हा उच्चीचा आहे आणि मंगळाच्या राशीमध्ये आहे. तर ते रवीच्या सोबत मंगळ असणं ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वृषभ रास त्याच्या शेजारी आहे
तर त्या शेजारच्या राशीमध्ये शुक्र आणि बुधाची युती आहे. हे दोघंही घनिष्ठ मित्र आहेत आणि शुक्राची स्वतःची रास आहे. तर शुक्र हा दशमेश आहे. सिंहलग्नाला राजयोग करणारा ग्रह जो आहे तो मंगळ आहे, कारण तो चतुर्थेश आणि भाग्येश असल्यामुळे केंद्र आणि त्रिकोणाचा अधिपती आहे. म्हणून सिंहलग्नाला मंगळ हा जो आहे त्याच्याकडे भाग्य विधाता म्हणून आणि त्याला आपण म्हणतो राजोगकारक असा ग्रह सांगितलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये जातकाचं जे जीवन आहे त्याची शैली कशी असेल हे आपल्याला पाहताना तुम्हाला कळलं पाहिजे की जी रास आहे त्याची तत्व काय आहे, तर ती अग्नितत्वाची रास आहे. मग आता ही अग्नितत्वाची असल्यानंतर त्याच्या विरुद्ध ज्या राशी आहेत त्या कोणत्या आहेत, तर त्या वायू राशी आहेत. म्हणजे अग्नितत्वाच्या विरुद्ध वायू राशी कशा आहेत, तर धनुच्या समोर मिथुन, सिंहेच्या समोर कुंभ, मेषे समोर तूळ. यांचं जे काही जीवन आहे ते वायूपासून अग्नीचं वेगवेगळं आहे. मग तशाच प्रकारे तुम्हाला इथे जरी लग्नेश भाग्यात आहे, तो एक चांगला योग आहे, मंगळयुक्त आहे, तो योगकारक तारा आहे, ज्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो राजोगकारक आहे, म्हणजे योगकारक आहे. आणि तो चतुर्दशाचं फळ कसं देईल, तर त्या चतुर्दशाचं फळ जे आहे तर चतुर्थ स्थानामध्ये आलेला गुरु हा स्थानबली आहे, मंगळ हा सुद्धा स्थानबली आहे, सूर्य सुद्धा स्थानबली आहे, कारण का की तो उच्चीचा झालेला आहे. तशा देशामध्ये दशम स्थान सुद्धा स्थानबली झालेला आहे. मग आपल्याला पाहायचं आहे की जातकाचा कल, जातकाचं जीवन, जातकाची ऍक्टिव्हिटी या कशा स्वरूपाच्या असतील, तर त्यावेळेला लग्न अग्नितत्वाचं आहे. आता अग्नितत्वामध्ये केतू पण आलेला आहे, तर तो निगेटिव्ह आहे. म्हणजे जरी तो उच्चीचा असला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर पंचम स्थानाच्या संदर्भामध्ये जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी ह्या घडतीलच, तो जरी उच्चीचा ग्रह असला तरी. मग आता तिथून जर आपण बघितलं तर पुढे गेल्यानंतर हा त्रिकोणाचा योग आहे. तर त्याच्यामध्ये केतू, रवी, मंगळ आणि लग्नेश हा जो आहे तो मंगळयुक्त आहे. जेव्हा एखादा ग्रह मंगळयुक्त असतो तर त्याची जी स्थिती असते ती मंगळाचा पण त्याच्यामध्ये अंश होतो, म्हणजे प्रवेश होतो, आणि तशाच प्रकारे जातकाचं जीवन जगता येतं. आता मंगळाचं जर आपण विचार केला तर त्याच्या म्हणजे काय काय गुण आहेत, तर तांत्रिक आहे, अभि ज्याला आपण म्हणतो की अभियांत्रिकी ज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर धाडसी आहे, कर्तव्यदक्ष आहे, दुसरी गोष्ट डिफेन्स आहे, पोलीस आहे, आर्मी आहे. अशा बऱ्याच स्थितीमध्ये जातकाच्या कडे जाण्याचा मार्ग उपलब्ध असतो. मग आता त्याच्यावरती आपण जर त्याला बघितलं तर याच्याकडे अडचणी कोणत्या येतील, तर अडचणी कोणत्या येतील तर त्याच्या समोर शनी, मंगळ, शनी, रवी, चंद्र. आता इथे चंद्र हा जो आहे हा मंगळ आणि सूर्याचा मित्र आहे, पण तो स्वतः अडचणीत आहे, त्याच्यामुळे तो शनियुक्त आहे. तर त्याला तेवढं तिथे बळ प्राप्त होणार नाही. शनीच्या म्हणण्याप्रमाणे त्या जातकाला तसं वागावं लागेल, म्हणजे त्याला त्या ठिकाणी नैराश्य येऊ शकतं. त्याचे जे साथी आहेत ते भाग्यस्थानामध्ये आहेत, पण त्याच्यावरती तिथे त्याची बैठक आहे, ती शनियुक्त असल्यामुळे त्या ठिकाणी चंद्राला वाव कमी आहे. चंद्र हा वेळेश आहे आणि सिंहलग्नाला व्ययाधिपती ज्याला आपण म्हणतो, तो जर समजा पापग्रहाच्या युतीत किंवा शनी राहू केतूच्या युतीत असेल तर त्या ठिकाणी वेश म्हणून जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच मानसिक तक्रारी निर्माण होतात, अपयश येतं, मानसिक चेता लागतात, बऱ्याचशा अडचणी येतात, आईच्या संदर्भामध्ये दुःख निर्माण होतं. असे काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तयार होतात. दुसरी गोष्ट की तृतीय स्थानाचा कारक शनी नाही आहे, पण तरी सुद्धा तृतीय स्थान हे पाहिलं जातं, ते बहीण भावंड ह्याच्याबद्दलचा विचार केला जातो. आणि त्याच्या क्वाईट अपोजिट शनी मंगळाची ही समसप्तक युती, समसप्तक योग हा योग्य नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखाद्या जातकाचं ज्योतिष सांगायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये येणारे कष्ट किंवा दुःख ही ह्याच योगामुळे निर्माण होतील आणि त्याला त्याच्यातून त्या प्रांतातून निश्चितच प्रवास करावा लागेल. अशा तऱ्हेचं भविष्य आपल्याला कथन करायचं असतं. त्यामध्ये बुध शुक्राची युती असणं हा चांगला योग आहे. एक स्वतःच्या राशीमध्ये शुक्र आहे आणि मित्राच्या इथं कुठे राशीमध्ये बसताय? बुध आहे. तर त्या राऊंड ठिकाणी घालूनच जावं लागेल. त्या जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो काही फलादेश आहे
त्याच्या समोर गुरु पण आहे. गुरु हा शुभग्रह आहे आणि शुभग्रह शुभग्रहाला एकमेक समसप्तक योग करतोय कुंडलीमध्ये. त्याकरता तो पॉझिटिव्ह आहे. जर समजा दशम स्थानाचा अधिपती यदा कदाचित एखाद्या अडचणीत आला तरी सुद्धा गुरु हा त्या कुंडलीमध्ये कायम स्वरूपी त्या ठिकाणी मोक्ष त्रिकोणामध्ये असणारा गुरु हा जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच फलादेश देईल. दुसरा भाग आहे, गुरु हा 12व्या स्थानाला पाहतोय. ती रास चंद्राची आहे. जेव्हा गुरु सारखा ग्रह जर चंद्राच्या राशीला पाहत असेल तर त्या ठिकाणी चंद्र हा जर शनियुक्त आहे तरी सुद्धा कालांतराने जातकाला तो गुरु त्याच्या राशीला निश्चित सांभाळून घेईल. अशा तऱ्हेचा फलादेश आपल्याला करायला शिकलं पाहिजे आणि फलादेश देता आला पाहिजे. आता जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कुंडली लिहून घेतली असेल तर फार उत्तम. मग पुढे जाऊन आपल्याला त्याचा फलादेश कसा करावा याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल. बघा, तुम्हाला काही प्रश्न आहेत का त्याच्यामध्ये विचारा. मी तुम्हाला आतापर्यंत जे कथन केलं होतं, तुम्हाला पण काही स्वतः असं वाटत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही विचार तुमचे मांडू शकता. तुम्हाला काय वाटतंय श्रावण मॅडम पण सांगतील त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. त्याच्यावरती आपण भविष्य कशी रचना करायची असते. भविष्याची स्टेप जी आहे ती पहिल्या दिवसापासून माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होते. त्याला त्या सुखदुःखातून जावं लागतं, हे निश्चित आहे. मग त्यामध्ये आईचं सुख कसं असेल, वडिलांचं सुख कसं असेल, त्याचं पालन पोषण कसं असेल, त्याचं चतुर्थ स्थान कसं असेल, त्याचं वास्तव्य कसं असेल, तो ज्या घरात जन्माला आलाय ते चतुर्थ स्थान कुठल्या राशीचं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा अधिपती हा कोणत्या स्थानामध्ये आहे आणि कोणासोबत आहे, तर ते सगळी तत्व सगळ्या गोष्टी या जीवनामध्ये जातकाला प्राथमिक बेसिक मध्ये निश्चितच लागू पडतात. बोला. सर इथे थर्ड हाऊस मध्ये जो शनी आहे तो उच्चेचा पण आहे आणि वक्री पण आहे. मग अशा स्थितीत तो काय फळ देईल? असं आहे मॅडम, वक्री जरी असला तरी सुद्धा तो रवीच्या समसप्तक योगात आहे, मंगळाच्या समसप्तक योगात आहे आणि चंद्राच्या युतीमध्ये आहे. तर त्या ठिकाणी शनीची पॉवर जास्ती आहे. जातकाच्या जीवनामध्ये शनी हा फळ देईल, त्याच्यापेक्षा जास्ती विघ्न जास्ती आणेल. आता विघ्न शनी का आणतो, तर हे तीनही त्याचे शत्रू आहेत. मंगळ, सूर्य आणि चंद्र हे एकमेका म्हणजे शनीचे शत्रू आहेत आणि ते त्याच्या रेंजमध्ये आहेत. त्याकरता जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच ज्याला आपण म्हणतो की लग्नाधिपती आणि भाग्याधिपती हे दोघंही त्रिकोणामध्ये आहेत, तर काही समस्या भाग्यासंदर्भामध्ये उपस्थित होतील. कालांतराने भावंडा संदर्भात होतील, कारण का की भावंडाच्या स्थानामध्ये बसून त्या ठिकाणी मंगळावरती पण समसप्तक जो आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. कळलं? सर मी विचारू? आताच्याच कालखंडामध्ये त्याला ह्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना. शनी सप्तमातून भ्रमण करतोय आणि मंगळ व्ययस्थानातून. हा, मग त्यामुळे आता असं आहे, सप्तम स्थानामध्ये आता कुंभीचा शनी आहे आणि हो. मंगळ 12व्या स्थानामध्ये आहे. तर त्या मंगळ शनीचा षडाष्टक योग आहे. पण समसप्तक योग जेव्हा होईल, चिमेला येईल, तर त्यावेळेला तिथे शनी असेल तर निश्चितच गोचरीचा एकमेकाला समसप्तक योग त्रासदायक घडेल. पण पहिला ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना जे मी उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही शंका आहे का सांगा. त्यांनी विचारलं होतं की तृतीयामध्ये शनी आहे तर त्याचा पुढे हे काय. कोणी विचारला होता प्रश्न? सर मी विचारला होता. हा, बोला ना. म्हणजे मुळातच पत्रिकेमध्ये शनी वक्री आहे, तर तो आजन्म त्या जातकाला त्रास म्हणजे अडथळेच देणार हो, का? नक्की. जेव्हा हे दोन ग्रह आजन्म नाही, ज्याच्या जसं जे गोचर असेल, पण त्याला निश्चितच असं फलादेश सांगितलं पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये अडचणी ह्या उपस्थित होतील आणि शनी मंगळाची युती, शनी मंगळाचा केंद्रयोग, शनी मंगळाचा समसप्तक योग जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात एखादी घटना घडवेल अशा तऱ्हेचा योग तो सांगतो. म्हणजे दरवेळेला तेच होईल असं नाही, पण अकस्मात एकदा तरी अशी घडामोडी होईल की जेणेकरून जातकाला निश्चितच माघार घ्यावी लागेल, शरणागती पत्करावी लागेल. ओके कळलं? सर. हो सर. सर मी विचारू? सर गुरु आपण म्हणतो की आता इथे स्थानबली झालेला आहे, मंगळ रवी सुद्धा स्थानबली आहे आणि गुरु हा मंगळाच्या राशीमध्ये आहे.
आणि गुरु मंगळ आणि रवी यांचा षडाष्टक योग आहे. तर यांचं फलित कसं राहील आहे? पहिली गोष्ट म्हणजे गुरु हा आणि रवी मंगळ सुद्धा हे चांगले फलादेश नक्की देतील. पण ज्याची अडचण मुख्य काय आहे की इथे शनीच्या समसप्तक योगात असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी ह्या शनीमुळे निर्माण होतील. दुसरा विचारलेला प्रश्न तुम्ही गुरु वृश्चिकेला आहे आणि मंगळ जो आहे आणि रवी आहे तो मेषेला आहे, तर तो प्रीती षडाष्टक आहे, मृत्यू षडाष्टक नाही. म्हणून तिथे प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक मध्ये तुम्हाला फलादेश भिन्न मिळेल असं आहे. ओके सर, कळलं थँक्यू का? सर. कळलं. हो, कळलं सर, थँक्यू. तर हा गुरु अनुराधा 4 मध्ये आहे, तरी तो त्याचे रिझल्ट देईल का? बघा, आता अनुराधा 4 मध्ये असलं तर अनुराधा 4चं जे नियम आहे तो काय आहे, तर त्या ठिकाणी तो वृश्चिक नवमांश आहे. बरोबर आहे का? मग त्या ठिकाणी तो वर्गोत्तम झालेला आहे. म्हणजे वृश्चिकेचाच गुरु वृश्चिक नवमाशामध्ये आहे, मग तो पलीकडे आहे. फळ देणार नाही असं तुम्हाला काय वाटतं हे पहिला सांगा. नाही, फळ देणार नाही म्हणजे तो स्थानबली पण आहे, पण तो दरिद्रांशात आहे, त्यामुळे तो त्याची जेवढीच फळं देईल का, जेवढी द्यायला पाहिजे. वृश्चिक एक मिनिट वृश्चिक राशीमध्ये सर तिथे कधीही दरिद्रांश येत नाही. नाही, अनुराधा 4 मध्ये, सॉरी, दरिद्रांश नाही. अनुराधा 4 वृश्चिक नवमांश आहे. वृश्चिक नवमांश हा तूळ राशीमध्ये, सिंह राशीमध्ये, कर्क राशीमध्ये दरिद्रांश आहे, वृश्चिक राशीमध्ये नाही. नीचांश आहे. विषांश वेगळा आहे. आणि मला काय म्हणायचंय, मला फक्त सर एवढंच विचारायचंय की तो गुरु स्थानबली आहे, पण त्याचं नक्षत्र बदललं तर त्यामुळे तो काही इफेक्ट करतं का? आता तुम्हाला मुळामध्ये पत्रिका ही जी बेसिक आहे त्या बेसिक मध्ये तुम्हाला नवमांशाचा विचार करायचा आहे का? आता हे बेसिक क्लास चालू आहे, आपण जेव्हा नवमांशाचा विचार करू, पण त्या ठिकाणी निश्चितच गुरु हा जो आहे हा मंगळाच्या राशीत आहे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मंगळाच्या राशीत मध्ये 3 ग्रह आहेत. म्हणजे जातकाचं जीवन जे आहे ते त्या ठिकाणी सुलभ नसेल. मंगळाच्या राशीमध्ये जरी गुरु असला वृश्चिकेला किंवा मेषेला, तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये कष्टदायक भाग्य निर्माण होतं असं आहे. ओके, थँक्यू. आणि त्याचा वृश्चिक नवमाशाशी काडी मात्र संबंध नाही. अनुराधा नक्षत्र जे आहे, जेव्हा नक्षत्राचा विचार केला जाईल त्यावेळेला नक्षत्राबद्दलचा फलादेश सांगायचा असतो. ओके. कारण का की एक पत्रिका वाचते वेळी तुम्ही नक्षत्र घ्याल, मग नवमांश पण घ्याल, मुख्य कुंडली पण घ्याल, स्थानबळ पण घ्याल, तसं सगळं चालत नाही. आपला प्राथमिक वर्ग आहे. जेव्हा स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ त्यावेळेला नवमाशाचं सगळं फलादेश तुम्ही अगोदर शिकलेले आहात, त्याच्यामध्ये परत परत ते करून सारखं सारखं त्याच्यामध्ये फलादेश देणं योग्य ठरणार नाही. कळलं? ओके सर. नेक्स्ट. इथे पहिल्यांदा बघायचं की कोणाच्या, जसं की रवी आणि चंद्र याला फक्त एक एकच रास आहे, इत्यादी ग्रहांना 2-2 राशी आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आता वृषभ राशीमध्ये आणि तूळ राशी म्हणजे शुक्राच्या राशीमध्ये शनिचंद्र आहे आणि ते शुक्राच्या राशीमध्ये बुध शुक्र पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिथे दशमस्थान बलवान झालेलं आहे, पण तृतीय स्थानात जरी उच्चीचा शनी असला तरी तो चंद्रयुक्त आहे. आणि त्याच्या समोर समसप्तक योग कोणाचा आहे तर सूर्य आणि मंगळाचा. जरी तिथे शनी पॉवरफुल असला तरी सुद्धा मंगळ हा भ्राताकारक आहे आणि तो तृतीय स्थानाचा कारक ग्रह आहे. त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये तृतीय स्थाना संदर्भामध्ये निश्चितच वाईट फलादेश जातकाला मिळेल. आणि दुसरा भाग असा आहे की शनी जेव्हा समसप्तक मंगळावरती करतो त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये कोर्ट कचेरी, पोलीस, हिंसा, कष्ट, मृत्यू अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मृत्यू म्हणजे त्याचा मृत्यू नाही, इतर लोकांचा, इतर भावंडांचा असा भाग आहे. आता हा जातक जो आहे हा सरकारी कर्मचारी आहे. लहान जरी वय असलं तरी सुद्धा साधारणतः हा 42 वर्षाचा आहे. तर त्या 42 वर्षाच्या अगोदरच म्हणजे वयाच्या साधारणतः 25व्या वर्षी त्याला चांगल्यापैकी सरकारी नोकरी मिळाली. कारण हा स्वतः टेक्निशियन आहे, स्वकष्टाने सगळ्या गोष्टी त्याने तयार केलेल्या आहेत, मिळवलेल्या आहेत, उच्च शिक्षित आहे आणि चांगल्या पोझिशनवरती
त्याला गॅझेटेड ऑफिसर म्हणून चांगलं पद मिळालेलं आहे. पण तो टेक्निकल डिपार्टमेंट म्हणजे ज्याला MSEB म्हणतो आपण, त्या MSEB जे आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सर्व्हिस बोर्ड, याच्यामध्ये तो कार्यरत आहे. आणि तो त्याला कारण काय आहे, कारण का लग्नेश मंगळयुक्त, मंगळ हा इलेक्ट्रिकचा विजेचा कारक ग्रह आहे म्हणून तो विद्युत लता आहे. कळलं? बोला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर जातकाचं, मग सुरुवातीला मी सांगितलं की जातकाचं जीवन कोणत्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल तर ह्या ठिकाणी जेव्हा आपण जर बघितलं तर त्याला षष्ठाधिपती हा उच्चीचा आहे, चंद्रासोबत आहे. षष्ठेश आणि वेश हे दोघं जेव्हा एकत्र आहेत तर त्यावेळेला सरकारी नोकरीचं जे काही फळ आहे ते जातकाला मिळालेलं आहे. आता असं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी शनीची 10वी दृष्टी कुठेची आहे, चंद्राच्या राशीवर आहे का बघा, आहे ना, कर्क हो राशीवरती. सर. हो 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 सर. म्हणजे हो. त्या ठिकाणी सरकारी नोकरी पण का लागली, कारण का षष्ठाधिपती उच्चीचा हा तूळ राशीमध्ये असल्यामुळे त्यांनी काहीतरी निश्चितच करून दाखवलेलं आहे. आणि हा MSEB हे जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये चांगल्या पदावरती आहे, चांगल्या पदावरती. पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये सुलभ जीवन नाही. रवी मंगळाची जेव्हा जेव्हा युती कुठेही होत असेल तरी सुद्धा मंगळ आणि रवी एकमेकाचे मित्र जरी असले तरी सुद्धा ते कष्टाने धन कमवणं, यश मिळवणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात घडत असतात. कळलं? सर एक प्रश्न बोला. ओके सर, तुम्ही म्हणालात की मंगळाची दृष्टी म्हणजे मंगळाचंच आहे 7वं स्थान आहे, त्यामुळे त्याला कष्ट हे पडणारच आहे. पण जेव्हा कष्ट देतो तेव्हा त्याला लवकर नोकरी देऊन सुख पण दिलंय ना मंगळाने, म्हणजे हो त्या आहे, मी MSEB तेच सांगितलं ना की जीवनामध्ये कालांतराने जातकावरती संकट सुद्धा आलेली आहेत, नाही आलेत असं नाही. आणि ती पण अतिशय लहान वयामध्ये, वय वर्ष 34-35व्या वर्षी संकट निर्माण झाली. आणि ती संकट जी काही तयार झाली तर त्याला कारण असं होतं की त्या ठिकाणी जातकाचा मार्केट शनी आक्रमक स्थानामध्ये आहे आणि तो काहीतरी करायला गेल्यामुळे त्या ठिकाणी विवाह पण झालेला आहे. आणि त्यानंतरच जातकाच्या जीवनामध्ये तिथे काही काळ दुःखामध्ये गेलेला आहे. थँक्यू सर. म्हणून समसप्तक योग हा कुठल्याही पत्रिकेमध्ये जर असेल किंवा युती असेल तर जातकाला पुन्हा रिस्टार्ट करावं लागतं. म्हणजे त्याच्या जीवनात असे प्रसंग येतातच. तुम्ही एकही पत्रिका अशी पाहू शकणार नाही की ज्याच्यामध्ये शनी मंगळाची युती केंद्रयोग आहे आणि समसप्तक असेल तर जातकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी कितीही मोठ्या पोझिशनचा व्यक्ती असला तरी हा केंद्रयोग किंवा युतीमध्ये जातकाला त्रास हा निश्चित होणार असतो, होतो. थँक्यू सर. म्हणून ते योग लक्षात ठेवावे. दुसरा भाग असा आहे की चतुर्थावरती मंगळाची दृष्टी आहे का बघा, त्याची स्वतःची रास आहे, 8वी दृष्टी तिथे आहे. म्हणून ह्याला वास्तव्य जे आहे ते पहिला सरकारी याच्यामध्ये होतं, निवासामध्ये. त्याच्यानंतर स्वतः त्याला चांगल्यापैकी सरकारी अलॉटमेंट झालेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रशस्त घरामध्ये तो मनुष्य वास्तव्य करतो. गुरु जेव्हा चतुर्थामध्ये असतो किंवा चतुर्थामध्ये त्याची दृष्टी असते त्यावेळेला जातकाच्या निवासामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता नसते. जसं कोण म्हणतं की जर एखादा गुरु सारखा ग्रह जिथे ज्या स्थानात असेल त्या स्थानामध्ये अडचणी येतात किंवा त्या स्थानाची वाट लागते, असा हा भ्रम जो आहे हा डोक्यातून काढून टाका. हे फक्त लिहायला लोकांनी लिहिलेलं आहे, पण तसं काही घडत नाही. जिथे गुरु आहे तिथे सर्व गोष्टी अतिशय चांगल्यापैकी निर्माण होतात. म्हणून गुरुच्या ठिकाणी ज्याला आपण पूजन करतो तसं या ठिकाणी जातकाच्या ह्याच्यामध्ये जरी तो षडाष्टक असला तर तो प्रीती षडाष्टक आहे आणि मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक आहे. त्याच्यामध्ये गुरु येणं म्हणजे निश्चितच जातकाला प्रॉपर्टी संदर्भामध्ये चांगलं यश मिळेल. जेव्हा जन्माला आला तेव्हा वडिलांची प्रॉपर्टी होती, जेव्हा तो स्वतः कमवायला लागला त्यानंतर सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की
सरकारी क्वार्टर्स मिळतात. नंतर मग स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि चांगल्यापैकी एस्टॅब्लिश आहे. व्यक्ती राहायला तर यांचं पुण्यामध्ये. लग्न कधी झालं? लग्न हे साधारणतः 31 वर्ष झालं. 31. सर गुरुची दृष्टी असली तरी पण फायदा होतो ना. नक्की होतो ना, का नाही होत. चतुर्थात चतुर्थावर दृष्टी. गुरुची दृष्टी असली याचं असलं तरी घर पटकन होतं ना. हो 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 होतं. कारण माझं सगळा तो झालंय म्हणून प्रोग्राम. म्हटलं. नाही माझ्या कसं नावचं स्वतःच आहे झालंय. मॅडम, कसं आहे मॅडम, मी गेल्या वेळेला शिकवलं होतं की गुरुचं आणि शनीचं नातं असं आहे, वय वर्ष 24, वय वर्ष 30. जातकाच्या जीवनामध्ये चेंजेस हे ठरलेले आहेत. म्हणजे जातकाच्या जीवनातले बदल हे तुम्हाला गुरु आणि शनीवरती पाहता येतात. कारण का की ते दूरवरचे ग्रह आहेत आणि त्याला आपण म्हणतो की कक्षेच्या पलीकडचे आहेत आणि मंद गतीचे ग्रह आहेत. तर ते जातकाला निश्चितच एस्टॅब्लिश करणार, पण त्याचं वयोमान हे ठरलेलं असतं. त्या वयामध्ये, त्याच्या जवळच्या वयामध्ये जातक जो आहे तो निश्चितच एस्टॅब्लिश होतो. हा, मुकादम मॅडम बोला. सर, हे तुम्ही मगाशी बोललात की ह्यांना सरकाराकडून म्हणजे सरकारी घर मिळालं, मग ते चतुर्थेश नवमात म्हणजे भाग्यात आणि तिथेच रवी आहे म्हणून तुम्ही तसं घ्यायचं का ते? सांगतो. एखादा पदाधिकारी जेव्हा मोठ्या पदावरती असतो त्यावेळेला सरकार त्याची प्रोव्हिजन करते, कारण का की त्याला जवळपासच घर देते. म्हणजे सर्व्हिस जेव्हा इंडस्ट्री असते त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्याला लवकर त्या घटनेवरती पोचावं लागतं, म्हणून तिथे सरकारी क्वार्टर्स असतात. असे क्वार्टर्स बऱ्याच गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स त्या त्या ठिकाणी बांधलेले असतात. मग त्याच्यामध्ये आर्मीमध्ये पण आहेत, पोलीसमध्ये पण आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये पण आहेत, PWD मध्ये पण आहेत, जे तात्काळ तिथे उपस्थित होतील, उपलब्ध होतील. अशा तऱ्हेने सरकारी निवासस्थान त्याच्या नशिबात होतं आणि ते सरकारी त्याच्यानंतर मुळातच जेव्हा आपण पत्रिका वाचतो, जर तिथे कुठलाही वाईट योग नसेल तर जातकाच्या जीवनामध्ये गुरु हा चतुर्थात आहे. वृश्चिक राशीचा मंगळ अधिपती हा स्वतःच्या राशीत रवियुक्त आहे. रवी हा शासन आहे, प्रशासन आहे. तर त्याला त्या ठिकाणी निश्चितच त्या घराचा लाभ होऊ शकेल किंवा झाला आहे असं. बरं, थँक्यू सर. तर शनी मंगळ समसप्तक आहे. तर हा संकट केव्हा येतील ह्याचं म्हणजे कोणत्या वेळी काळी येतील, कोणत्या वयात येस. येतील, त्याबद्दल हो आपण नक्की. काही सांगू शकतो? हो येस नक्की. बघा आता तुम्हाला सांगतो की जन्म याचा 82चा झाला आहे, हम्म, बरोबर आहे. हम्म, त्यानंतर आपण जर तिथून 5वं स्थान बघितलं तर साधारणतः वय वर्ष 12 असं आपण बघितलं. 82 आणि 12 किती झाले? 94. हं, बरोबर आहे. हो हो 94ला शनी कुंभ राशीमध्ये होता, त्यावेळेला हम्म, मंगळाची दृष्टी होती, बरोबर. हम्म, त्यावेळेला म्हणजे लग्नावर दृष्टी होती, अधिक चतुर्थावरती पण दृष्टी. अच्छा. कळलं? त्यावेळेला वय हम्म, लहान होतं, शिक्षणाच्या वयामध्ये होता तो. त्यावेळेला हम्म, आईला दुःख आलं होतं. तर चतुर्थ अच्छा. स्थान हे कोणाचं आहे? तर आईचं आईचं आहे. बरोबर. भ्राता मंगळ आहे. त्याच्यानंतर रवी हा पिता आहे. जर आईला दुःख आलं तर वडिलांना पण दुःख मानसिक तरी येईल, आर्थिक सुद्धा येईल. त्यानंतर हम्म, भावाला आजार पण आलं. आता शनी ज्या वेळेला एका राशीमध्ये साधारणतः 2.5 वर्षाचं भ्रमण करतो आणि पूर्णपणे भाग्यस्थान जे आहे ते त्याच्या कंट्रोलमध्ये असतं, त्यावेळेला हम्म, उच्च शिक्षण काही 12 वर्षी होत नाही माणसाचं, तो हम्म, याच्यामध्येच असतो, प्राथमिकमध्येच असतो. तर त्याच्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये वय वर्ष तशी मोजायची असतात. तर जसं तुम्ही बघितलं तर 15व्या वर्षी शनी आणि म्हणजे मंगळ आणि रवीवरून शनीचं गोचरीने भ्रमण होतं, वय वर्ष 15. आता 12 आणि 15 जर आपण बघितलं तर 1997 साली, 98 साली, 99 साली शनी जो आहे हा मेष राशीमध्ये होता. 99ला आला, परत मागे गेला, परत पुढे गेला. मग 99 ते 2000 2001 पर्यंत शनी जे आहे ते 2.5 वर्ष साधारणतः मेष राशीमध्ये त्याचं होतं. त्याला जातकाचं वय काय होतं? तर जातकाचं वय साधारणतः 15 वर्ष 17 वर्षाचं असेल. हम्म, कळलं? हम्म, म्हणजे 15 हो. वर्षाचं तर वय नक्की असणार. म्हणजे अच्छा. त्यावेळेला दुःखाची सुरुवात, कारण का की त्यावेळेला एक मनुष्य मॅच्युअर होण्याचा प्रयत्नामध्ये असतो. मग त्या ठिकाणी अशी संकट आली
त्याच्यानंतर धनस्थान दशमस्थान जे आहे तिथे शनीचं जे भ्रमण सुरू झालं ते 2003ला 4ला. मग असेच कॅल्क्युलेट करायचं की कधी संकट येते. मग तसंच संकट फक्त शनी आणत नाही, इत्यादी ग्रह सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजेत. मग इत्यादी ग्रह पाहताना तुम्हाला जे ग्रह आहेत त्या ग्रहांची गती, ज्याला आपण म्हणतो की ते कोणत्या वर्षी त्या स्थानामधून भ्रमण करतील. जर समजा एखादं संकट आणण्याकरता 1 तास पण पुरेसा असतो, 1 दिवस पण पुरेसा असतो आणि त्यावेळेला ती घटना घडते. आणि ती घटना कशी घडते तर काही चुका किंवा पूर्वजन्माचं जे काही राहिलेलं असतं ते इथेच फेडावं लागतं. अशा वेळेला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी राहू हा लाभात आहे आणि तो असा अँटी क्लॉकवाईज येणार आहे. तर त्या दरम्यान तो 4.5 वर्षांनी कुठे येईल तर दशम स्थानामध्ये येईल, त्याच्यानंतर भाग्यस्थानामध्ये येईल. असा रेट्रोग्रेड होत त्या ठिकाणी हे 2 ग्रहांची युती तिथे तयार होते. मग अशा वेळेला तुम्हाला अशी पण दुःख जी आहेत ती पाहता आली पाहिजे. कळलं? ओके सर, थँक्यू. म्हणजे दुःख सर नाही येत पंचमातल्या असं. धनुष्य हा बोला. सर जो केतू आहे तो उच्चीचा आहे, पण तुम्ही सुरुवातीला म्हटला तरी तो निगेटिव्ह आहे, तर तो फक्त हो, शनीची दृष्टी आहे म्हणून का आणखीन काही फॅक्टर म्हणजे, नाही आणि आता तो कसा मुळामध्ये सांगतो तुम्हाला. मुळामध्ये केतूचं जे स्थान आहे ना ते 12वं स्थान आहे. हो. त्याला आवडीचं स्थान, कारण तो मोक्ष त्रिकोण आहे. कळलं का? आणि येस सर. त्या ह्याच्यामध्ये केतूला 12वं स्थान आवडतं, राहूला 6ष्ठ स्थान आवडतं. म्हणजे त्या ठिकाणी ते 2 ग्रह बलवान होतात. मग अशा वेळेला जरी राहू नीचेचा असला तरी तो 6ष्ठात असावा, लग्नात नसावा किंवा पंचमात नसावा. आता पंचमातला राहू केतू काय करेल तर यदा कदाचित संतती झाल्यानंतर काही दगाफटका होण्याची शक्यता आहे, संततीबद्दलचा आजार पण आहे, संततीबद्दलची चिंता आहे, मित्रपरिवाराबद्दल चुकीच्या संदेश येतील. असा भाग जो आहे तो तुम्हाला पंचम स्थानाच्या केतूबद्दल विचार करायचा असतो. कळलं? आणि भाग दुसरा पण असा सांगतो मॅडम तुम्हाला की ग्रह उच्चीचा होतो म्हणजे काय. तर पहिली गोष्ट, कालपुरुषाची जी रास आहे ती मेष आहे आणि रवी हा उदित ग्रह आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो उदित तारा म्हणून तिथे उच्चीचा ठरवलेला आहे, सांगितलेला आहे. पण तो मंगळाच्याच राशीत आहे. पण म्हणून त्याला तिथे कुठेही जरी असला तरी त्याला आपण उच्च म्हणून त्याचा विचार करतो. कळलं? येस सर, थँक्यू सर, समजलं. आणि गुरु हा कर्क राशीमध्ये 4थ स्थानामध्ये कालपुरुषाची रास येते. त्या ठिकाणी गुरु हा 4थ स्थानाचा कारक आहे. म्हणून अशा वेळेला गुरु त्या ठिकाणी उच्च म्हणून सांगितलेला आहे. अदरवाईज गुरु हा खरा बघितला तो मोक्ष त्रिकोणात आहे का, धन त्रिकोणामध्ये आहे का, काम त्रिकोणामध्ये आहे का असा विचार केला जातो. तो भाग्य त्रिकोणामध्ये आहे का, तर गुरु हा सगळ्या त्रिकोणामध्ये अतिशय चांगल्या केंद्रामध्ये किंवा त्रिकोणामध्ये निश्चितच फलदायक होईल. पण तो गुरु हा बिघडलेला किंवा तसा काही त्रासदायक नसेल तर तो तुम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद देईल. कळलं? येस सर, थँक्यू सर. म्हणून अशा वेळेला कधी कधी काही वेळेला गुरु किंवा केतू, गुरु किंवा राहूची जर युती असेल तर कधी कधी आलेलं आपल्या हातून निघून जातं. शनीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. गुरु शनीची युती जरी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी माणसाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीला सतत प्रयत्न करावा लागतो. हातात मिळवलेलं त्याच्या हातून निघून पण जातं. म्हणून हे दोघंही जरी ग्रह असले तरी सुद्धा ते 20 वर्षानंतर एकत्र येतात आणि पुन्हा त्याचा फलादेश जो आहे तो जातकाला मिळत असतो. बोला. विचारा. सर मी विचारू? हा विचारा. सर आतापर्यंत बऱ्याच वेळा झालेला आहे, पण तरी पण डोक्यात एक शंका आली म्हणून विचारते. आता या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ अगदी समसप्तक असल्यामुळे दोघांची एकमेकांवर दृष्टी आहे आणि आपण नेहमी असं म्हणतो की ते दोन्ही केंद्रात आले तरी ते चांगले नाही. पण समजा केंद्रात आले आणि त्यांची दोघांची एकमेकांवर दृष्टी नसेल तरी पण ते याच स्वरूपात म्हणजे या स्केलमध्ये जेवढा त्रास देतील तेवढाच त्रास देतील का? बघा मॅडम, ग्रह कुठेही असला, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा आपण असं बघितलं
की शनी मंगळाची युती 12व्या स्थानामध्ये आहे. शनी मंगळ बरोबर आहे. तर हा अनेक जण तुम्ही बघाल तर काही वेळेला हा बंधन योगामध्ये जी माणसं जातात तर कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये बंधन योग होतो. आता त्याला हा कारण काय आहे की शनी हा बंधन योगाचा कारक आहे आणि तो मंगळासोबत आहे. तर मंगळ म्हणजे काय, हा तर एखाद्या अटकेमध्ये तो जाणे, अटक होणे आणि त्याला 12वं स्थान असं बघितलं तर शिक्षेचं स्थान आहे, म्हणजे पनिशमेंटचं. मग आता ती पनिशमेंट त्याने केलेला गुन्हा हा कसा असेल त्याच्यावरती तो अवलंबून आहे. पण यदा कदाचित जर त्या ठिकाणी जातकाचा गुरु चांगला असेल आणि त्या दोघांचं गुरुदृष्ट जर शनी असेल किंवा मंगळ असेल तर यदा कदाचित त्या घटनेपासून तो मनुष्य त्यातून बाहेर निघतो. आता उदाहरण माझ्याकडे आहे, तो तुम्हाला मी सांगतो. आपले एक नेते आहेत, तर ते नेते वृश्चिक लग्नाचे आहेत, लग्नी मंगळ आहे. तो मनुष्य माझ्या भावाच्या वर्गात होता. तर त्या म्हणजे आमच्या ज्ञातीचाच आहे, आमचं जवळचा आहे तो, आणि तो फार मोठ्या व्यक्तीच्याकडे आहे. तर त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र शनीची युती ही मकर राशीमध्ये आहे आणि शनीची 10वी दृष्टी ही 12व्या स्थानावरती आहे. त्याला सुद्धा मध्ये 100 दिवसासाठी जेलमध्ये जावं लागलं होतं. तो लोकांना जेलमध्ये टाकत होता, नंतर त्याला जेलमध्ये जावं लागलं. कळलं का. हे हा असं सगळं घडतं. तर त्याला कारण काय की 12वं स्थान ज्यावेळेला ऍक्टिव्हेट होतं किंवा आपली प्रिव्हियस कर्मा जी आहे त्या कर्माच्या अनुसरून त्याला त्या जातकाला तसा भोग जो आहे तो भोगावा लागतो. जानकी तुझ्या लक्षात आलं असेल मी आता जी पत्रिका ज्यांची सांगितली आहे. कळलं का. मग तिथे त्यांची जर वृश्चिक लग्न आहे, लग्नी मंगळ आहे आणि चंद्र शनीची युती आहे, चंद्र राहू चंद्र तिथे आहे, शनी राहूची पण युती आहे, शनी केतूची युती आहे आणि 1962च्या जवळपासचा जन्म आहे. तर त्याच्या जीवनामध्ये पण अनेक आंदोलन झाली, बरेच लोकांचे विरोध झाले, बऱ्याच लोकांना आव्हानात्मक घेतलं, बऱ्याच गोष्टीमध्ये अडकाठी केली. पण लग्नी असलेला त्याचा लग्नेश हा त्याला जीवनभर सपोर्ट करणारा. ते त्याचा गुरु जो आहे तो कुंभ राशीमध्ये चतुर्थात आहे. वृश्चिक लग्नाला चतुर्थामध्ये कुंभ राशीचा गुरु आहे, म्हणून बलाढ्य प्रॉपर्टी वगैरे सगळं काही आहे. कळलं. सर आता तुम्ही म्हणालात की व्ययामध्ये मंगळ आणि शनी असेल तर असे प्रॉब्लेम येतात, पण गुरुदृष्ट पण सर समजा गुरु पण असेल मंगळ म्हणजे व्ययस्थानामध्ये म्हणजे हा. तीनही ग्रह असतील तर मग कसं फलित म्हणणार आपण. रास सांगा मला, कोणत्या रास राशी. कुठली घ्या, मकर घ्या, मेष घ्या, मेष घ्या. असं नाही बघा. आता मेष राशीमध्ये मेष रास. तो 60 वर्षाने आला होता, त्यावेळेला 2002 साल होता, 2000 साल होता. कळलं. शनी गुरुची युती 2007 2000 साली होती. त्याच्या अगोदर 1940 साली होती. तुम्ही पहिला रास सांगा, राशीवरती ह्या तर मेष दोघांची रास गाठ. मेष रास मेष रास मेष रास 2000 साली होती, त्याच्या अगोदर 1940 साली होती. बरोबर आहे सर, पण मग फलित काय असेल मग असं. फलित हानिकारकच आहे. शनी गुरुची नाही नाही युती ही जी आहे, नाही नाही शनी मंगळाची युती गुरु पण आहे ना. आता मगाशी तुम्ही जसं हो, म्हणालात मग तरी की सुद्धा गुरुची दृष्टी. त्या हा ठिकाणी शनी मंगळाचे जे काही फलादेश आहेत ते सुद्धा त्या मंगळ किंवा शनीला भोगावेच लागणार. पण गुरु त्यामध्ये सावरेल, गुरु आहेत तर. मग असे बरेच लोक आहेत, मी तुम्हाला आता नाव घेऊ शकत नाही, की ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी मंगळाची युती ही शनी गुरुची युती ही षष्ठ स्थानात आहे आणि मंगळ त्या ठिकाणी तुळेला आहे, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. माघार घ्यावी लागते, अपमानास्पद वागणूक होते, पण भरपूर काही गोष्ट लोकांशी वैर पण तसंच झालेलं आहे. कळलं का. म्हणजे शनी ओके. गुरुच्या सोबत मंगळ असेल तरी सुद्धा दुःख ही थांबणार नाही आणि ती येणार, मग ते 12वं स्थान असलं तरी सुद्धा. कळलं का. तर सर ओके सर. म्हणजे अशा शनी आणि आणि दुसरा मंगळ एक मिनिट थांबा. आणि असा भाग असा मी तुम्हाला सांगतो मॅडम, अशा लोकांचं जीवनामध्ये जे पोलिसांचं जे काही काम असतं ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये होतं. बरेचसे पोलीस किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्या पण पत्रिकेमध्ये तुम्हाला शनी मंगळाची युती आढळेल. कळलं.
ओके सर. बोला. तर शनी आणि मंगळाचं जर नेचर बघितलं तर शनी हा शिस्तप्रिय किंवा हे आहे, केतू हा शनी आणि केतूचं जर युती बघितली तर केतू हा स्पिरिच्युअलिटीकडे नेणारा किंवा अगेन होच आहे, म्हणजे तुम्ही एकटं राहणं वगैरे असं सगळं आहे. तर दोघांचेही नेचर सिमिलर आहेत काइंड ऑफ. तरी पण शनीची कुणाही बरोबर युती असली तरी ते कष्टदायक आव्हानात्मकच जीवन असतं का नेहमी? म्हणून म्हणून त्याला चांडाळ योग म्हटलेलं आहे ना. प्रेतशाप योग अच्छा. म्हटलेला आहे ना. ओके. मग थँक्यू. युती ही शनी केतूची ग्राह्य नाहीये. कधी ना कधीतरी व्यक्तीच्या जीवनामध्ये लयाला जाण्याचा प्रसंग येतो, हे ठरलेलं आहे. आता ज्यांचं मी तुम्हाला असं वर्णन सांगितलं तर त्या व्यक्तीच्या पण जीवनामध्ये त्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हणला रिस्टार्ट करायला लागतं लाईफ परत, तर तो योग नक्की. कायम येस त्यांना येस. करायला लागतो. निंदा होते, कलह होतो, हा, असं आणि आहे. परत रिस्टार्ट करतो तो लाईफ आपली. येस, येते. असे बऱ्याच ओके. लोकांच्या जीवनामध्ये रिस्टार्ट झालेलं आहे. आता ज्या व्यक्तीचं तुम्हाला मी वर्णन केलं त्याचं शनी केतूची युती अधिक चंद्र सुद्धा आहे, म्हणून बऱ्याच आंदोलनामध्ये अडकलेला आहे. वाटेल तसे उत्तर प्रश्न देतो, मग त्या ठिकाणी वादामध्ये सापडतो. अशा घटना घडतात, पण त्याला मग भान सर राहत नाही. रिस्टार्ट झालं, एकदा रिस्टार्ट झालं, दोनदा तीनदा असे वारंवार योग येतात की एकदाच येतो परत नाही नाही, हा असं योग काही नाही. होतो? वारंवार बघा, पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याचं जेव्हा बुद्धीचा ठिकाणावर नसते त्यावेळेला मनुष्याच्या हातून चुका होत असतात आणि मग ते रिस्टार्ट होतं. हा, बरोबर. हा, ठीक ज्या आहे. वेळेला मनुष्य चुका करतो किंवा त्याचा परिसरच तसा असतो त्याला रिस्टार्ट करावा लागतो, असं आहे. हा, कुलकर्णी मॅडम बोला. सर तुम्ही आता ज्यांचं उदाहरण दिलं 100 दिवस जेलमध्ये राहावं लागलं वगैरे, तर परत त्या व्यक्तीला पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे की नाही? टांगती तलवार आहे. हा, कारण आम्ही वाट टांगती पाहतोय सर. नाही, असं करू नका. कृपया नाव घेऊ नका. नाही, मी नाव आमच्या नाही नाते घेते, पण आमचं खरोखर ना क्युरियस वाटतंय की एवढं सगळं काही करून सुद्धा ती व्यक्ती बाहेर राजरोसपणे फिरते आहे ते आणि छान. ते ते मंगळाचं हे आहे. ते हं, मंगळ जोपर्यंत त्यांच्या लग्नी आहे ना, तोच त्यांना हं, ती शक्ती देतो. म्हणून तो प्लॅनेट कोण आहे ना मॅडम, त्याच्यावरती हं. सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कळलं का? प्लॅनेट कोण आहे ते पण काय आहे ते. हा, बोला बोला. हा, आपला ज्योतिषी अँगल बरोबर आहे, परंतु एक साधारण माणूस म्हणून असे हो विचारतात की एवढे गोड बंगाल करून पण ही व्यक्ती मस्तपैकी बाहेर आरामात फिरते आहे. हो, कधी ते ना कधीतरी फिरत तिने अटकायलाच पाहिजे ना, विधाताच्या नाही फेऱ्यामध्ये यायलाच नाही, बरोबर. पाहिजे. आता ते मॅटर कोर्टामध्ये आहे, तर हं, त्याच्याकरता जास्ती आपण काही बोलू शकत नाही. पण हं. न्यायालयाची टांगती तलवार ही निश्चित डोक्यावरती आहे. ज्या वेळेला अच्छा. लोकांशी ते नातं बिघडवतील त्यावेळेला परत हं. ते उखाळून निघेल आणि ओके. ते बेभरोशाचं काम आहे सगळं. कळलं का? अच्छा. हो, अशा हो. ह्या गोष्टी जेव्हा होत असतात तर त्याच्यामध्ये हं. अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे. हो, कळलं का? आणि हो, शनी केतू अक्षरशः बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे, बरेच लोकांचं. आणि तेच त्यात काय. म्हणूनच वाईट वाटतं सर की अक्षरशः लोकांचे संसार रस्त्यावरती आले हो आणि हो ही हो. व्यक्ती अगदी प्रॉपर्ट्या करून करून मस्त जगते. नाही तर त्याला कारण काय इलाज नाही, ते आपलं राजकारण असंच आहे. पण मंगळ अच्छा. हा लग्नामध्ये असल्यामुळे तो ऋषिकेचा आहे आणि त्या हं, ठिकाणी हं. त्याचा तो फायदा सगळा झालेला आहे. एक सामान्य मनुष्य ओके. होता आणि हो, त्या अगदीच. ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या ह्याच्यावरती पोझिशनवर त्याला. कारण का कसं असतं मॅडम, प्लॅनेट जो आहे ना तो ऍक्टिव्हेट हं. होतो. हो. आणि वृश्चिक लग्न तुम्ही पहा, वृश्चिक हं, लग्नाच्या नशिबामध्ये प्रॉपर्टी हा भाग जो आहे हा ठरलेला आहे. आणि वृश्चिकेचा मंगळ असेल, मी तुम्हाला हं, एक नट सांगतो. त्या हं, नटाचं वृश्चिक लग्न आहे, कन्या रास आहे. हं. आणि त्याचे वडील अक्षरशः सायनला गाड्या धुवायचे अरे रस्त्यावरती बापरे. आणि त्याच्यातच हं, झोपायचे. आणि हं, असा हं, हं. हा नट आज साधारणतः 3,000 कोटी रुपये त्याच्याकडे आहेत. बापो. वृश्चिक लग्न आणि जर तृतीयामध्ये मंगळ असेल याचा तरी सुद्धा तो मकरेचा. पॉझिटिव्ह आहे, तरी सुद्धा तो पॉझिटिव्ह आहे. ओके, त्यांची पण प्रॉपर्टी होईल हो आणि सर वृश्चिक हो, लग्न आणि लग्नी मंगळ असेल तरी सुद्धा. तरी सुद्धा तेव्हा तर जास्तच. येस येस. ओके. ओके. हे ठरलेलं आहे. ओके सर. काही नियम जे आहेत ना मॅडम, हे तुम्ही टाळू शकत नाही. जाऊ शकत लग्नेश नाही, बरोबर. पराक्रमात उच्चिष्टा असेल तरी सुद्धा जातक
प्रत्येकाच्या जीवनामध्ये इस्टेट मालमत्ता होण्याचा योग असतो, हे ठरलेलं आहे. म्हणून ऋषिकेशची मुलगी, ऋषिकेशचा मुलगा जर तुम्ही निवड केली तरी सुद्धा तो प्रॉपर्टी आणणार. सर माझ्या मुलीची वृश्चिक लग्न आणि लग्नी मंगळ आहे सर, म्हणून विचारलं. मग आता काय झालं? तिचा नवरा प्रॉपर्टी बनवेल ना. तिच्या लग्न झाल्यानंतर करेल ना ते. माझ्या मुलाच्या पत्रिकेत. ओके ओके, धन्यवाद सर. आता तुमचा मुलगा असेल तर थँक्यू सो मच. तुम्ही तो जन्माला आल्यानंतर पण काहीतरी वास्तू केली असेल, कळलं का? झाली सर. मग ते ठरलेले नियम आहेत. या नियमामध्ये मॅडम कोणीही अवॉइड नाहीये, कळलं का? कोणी वगळला गेला नाही. मेषेचा आणि वृश्चिकेचा कल हा जास्तीत जास्त मालमत्तेकडे असतो. बरोबर. नाही त्याची भाषा पण तशीच असते. मंगळाची भाषा गुरुसारखी नाहीये, गुरुची भाषा मंगळासारखी नाहीये. शुक्राची भाषा शुक्रासारखी आहे, बुधाची भाषा बुधासारखी आहे. बुध हा कसा आहे की लबाड आहे, तो त्या ठिकाणी खोटं बोलण्यामध्ये मास्टर आहे. जसं वातावरण असेल त्याप्रमाणे तो भूमिका मांडेल, कधी कधी रडेल, कधी कधी हसेल, असा भाग बुधाकडे आहे. बुध अतिशय नाटकी आहे. बुध वरती लेखक आहे ना तो शेवटी. अच्छा, बरोबर. अगदी नाटक लिहिणारा कोण आहे? लेखकच आहे. तर हा बोला. तुमचं हे मंगळाचं सांगणं मला तंतोतंत पटलं, कारण माझ्या मुलाचा लग्नी मकरेचा मंगळ आहे. लहान वयात 2 प्रॉपर्ट्या केल्या त्यांनी. म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की इतक्या लहान वयात हा मुलगा असं करेल असं. आणि मिस्टरांचा वृश्चिकेचा मंगळ आहे लग्नी. मग ते योग असतात, ते योग असतात. म्हणून म्हटलं की अगदी तंतोतंत पटलं. आता मला मनातल्या मनात हसू येत होतं ते ऐकताना, की खरंच कधीही वाटलं नव्हतं की इतक्या लहान वयात हा बंगला बांधेल असं. खरी गोष्ट आहे. मग मूळ कुंडलीच मॅडम आपल्या जीवनामध्ये जे कार्य करते, तर त्यावरती पहिला तुम्ही ते शिकल्यानंतर पुढे जाऊन मग तुम्ही डिव्हिजन चार्ट मध्ये जा. पण ते डिव्हिजन चार्ट जे आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी म्हणून तपासले जातात. तर त्यावेळेला जे षोडश वर्ग आहे ते भिन्न भिन्न याच्यामध्ये आहे. पण त्यातल्या त्या सगळ्यात टॉप ज्याला आपण म्हणतो खवेदांश आहे आणि त्रिशांश आहे, ते फार महत्वाचं. खवेदांश मध्ये तर तुम्ही विचारच करू शकत नाही असे रिझल्ट तुम्हाला मिळतात. आणि ते सुद्धा 40वा भाग आहे म्हणजे त्या ठिकाणी. सर आम्हाला ते पण मग शिकवा तुम्ही. नाही, ते आहे, रेकॉर्डेड आहेत प्रोग्राम आमचे. रेकॉर्डेड प्रोग्राम आहेत. सर एक प्रश्न विचारू. एक क्युरिओसिटी आहे ज्योतिष शिकतानाही कायमची, की सगळे ग्रह आहेत जे, तर त्यांना ग्रहांवरचं जे वातावरण आहे किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, तर त्या स्ट्रक्चरमुळे पृथ्वीवरच्या स्ट्रक्चरवरती काही इफेक्ट होत असतील असा माझा अंदाज आहे. मला माहित नाही, पण मी जस्ट विचारते. तर उद्या तिकडे पर्यावरण बदललं, इकडे पृथ्वीवर बदललं, तर या ग्रहांचे जे जुने हे सांगितले, नेचर सांगितली आहेत, ती बदलू शकतात का फ्युचर मध्ये जाऊन? नक्की. बघा आता सांगतो तुम्हाला मी. तुमचा प्रश्न बोला, मग मी सांगतो. माझा प्रश्न हाच आहे, कारण पूर्वी लहानपणी वाटायचं गुरु म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याला एक रूप आहे. आता तसं नाही. आता फक्त कंट्रोल्स आहेत फक्त एकमेकांच्या वरती. काही म्हणा त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेट फील्ड म्हणा किंवा काही. तर उद्या आपल्याकडे पृथ्वीवर जे पर्यावरण आणि अनेक गोष्टी चेंज होतात, तर त्याच्यामुळे ते पूर्वीचे जे ठोकताळे आहेत आणि आताचे जे ठोकताळे आहेत, तर ते करंट सिच्युएशन किंवा फ्युचर मध्ये ह्या ग्रहांची हे कारकत्व बदलू शकतात? नाही, ग्रहांची कारकत्व बदलणार नाही. ग्रह हे घेऊनच आलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण आपलं नशीब घेऊन येतो, त्याप्रमाणे परमेश्वराने ज्या ग्रहांची निर्मिती केलेली आहे तो विधाता आहे. कोण ना कोणतरी आहे त्याच्या मागे, एवढं नक्की. कळलं का? जर श्रीकृष्णाच्या मुखामध्ये जर ब्रह्मांड दिसू शकतं, ही जी पॉवर आहे, मग तशाच प्रकारे जे ब्रह्मांड जे बनवताना त्याने सूर्य हा मध्यस्थी ठेवला. आणि अशी अनेक ब्रह्मांड आपल्या आकाशामध्ये आहेत. एकच ब्रह्मांड जे आपल्या पृथ्वीपासून जवळ आहे ते आपलं ब्रह्मांड आहे. कळलं का? पण अशी अनेक ब्रह्मांड तुम्हाला आकाशामध्ये सापडतील, कारण आकाश आपण पूर्ण पाहिलेलं नाहीये. तर त्यावेळेला त्या ठिकाणी जे तुम्ही म्हणालात की पृथ्वीवरचे जे बदल आहेत, तर पृथ्वीवरचे बदल हे जे आहेत त्याकरता तुम्हाला कर्कवृत्तांत आणि मकर वृत्तांत
हा जो पार्ट आहे तो हा तुम्हाला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इन बिटवीन जेव्हा सूर्याचं भ्रमण होतं, कारण सूर्य हा तारा जो आहे हा हा सगळ्यांना रोटेट करतो, म्हणजे त्याच्या आदेशावरती सगळ्या ग्रहांची गती अवलंबून आहे. इट इज रोटेट. म्हणजे त्या ओके ठिकाणी त्याचे अधिकार सूर्याचे जास्ती आहेत. तो सूर्याची क्रांती कशी असेल त्याप्रमाणे इत्यादी ग्रहांची चाल अवलंबून आहे. आणि शेवटी ग्रह जे आहेत ना ते स्वयंप्रकाशित नाही आहेत. ते नाही स्वयंप्रकाशित ज्याच्या अंडर तो चालतो, जसं आपण दिव्या खालून चालतो, आपण दिवा हा नाही आहोत. गॉट इट? बरोबर स्ट्रीट बरोबर लाईट आपण नाही आहोत. स्ट्रीट लाईट इज बरोबर डिफरंट. मग स्ट्रीट लाईट कोण आहे, तर तो त्या ठिकाणी नक्षत्र स्ट्रीट लाईट आहे. आणि अच्छा त्याच्या उजेडामध्ये आपण प्लॅनेट आहोत आणि आपण वाटचाल करीत आहोत, असा हा नियम आहे. त्याला जी लाईट प्राप्त होईल, मर्क्युरी व्हॉटेव्हर इथे जे हा मिळेल ते, आणि मग हा तिथून आपला जो काही मार्ग आपण निवडतो. मग स्टेप बदलतात. त्या स्टेपमध्ये आपण कोणत्या प्रांतात आहोत, तसं ग्रहांचा प्रांत जो आहे तो राशी हम्म आहे, नक्षत्र आहे. मग त्या अच्छा नक्षत्रांची फळं त्या ग्रहाला मिळतात आणि ते नक्षत्र मग नंतर तिथे ज्या नक्षत्रांचे जे नियम आहेत ते हा ते प्रोव्हाइड करतात. कारण का ठीक की नक्षत्रांमध्ये असणारी एक ऊर्जा ही हा स्वयंप्रकाशित आहे. त्याला ठीक इत्यादी गोष्टींची गरज नाही. आता सूर्य हा स्वयंप्रकाशित असल्यामुळे हम्म सूर्याला इत्यादी प्रकाशाची आवश्यकता नाही. तो त्या पृथ्वीवरचं वातावरण हा निर्माण करतो आणि त्या हा वातावरणामध्ये क्लायमेट चेंज होतात. म्हणजे जे काही हा क्लायमेट किंवा बरोबर ॲटमॉस्फिअर, मग हो ते क्लायमेट जेव्हा चेंज होतात त्याला कारण पण सूर्य आहे. जसं आता विषुववृत्ताच्या खाली सूर्य जायला सुरुवात झाली आणि हळूहळू आपल्याकडे, आपण दक्षिण प्रांतामध्ये आहोत म्हणून हळूहळू थंडी वाजायला सुरुवात झाली. कळलं का? बरोबर हो आणि वरच्या भागामध्ये बर्फ पडायला सुरुवात झाली. कारण का नाही, ज्या वेळेला सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही याचा अर्थ वातावरणामध्ये वातावरण शीतल होतं. शीतल ज्याला भाग आहे तो. आणि त्या ठिकाणी इक्वेटरच्या खाली जाताना पलीकडचा जो प्रदेश आहे, उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया आहे, इंडोनेशिया आहे, हे सगळे हा ब्राझील आहे, मॉरिशस आहे, या ठिकाणी वातावरण जे आहे ते उष्णतेचं आहे. म्हणून त्याकरता तुम्हाला पूर्णपणे विश्वकोश जो आहे तो शिकणं गरजेचं आहे. ओके. आणि एक शंका म्हणून विचारते की समजा एखाद्याचा मृत्यू आहे का विशिष्ट परिघाच्या बाहेर तो पडला तर त्याचा मृत्यू आहे असं दिसतंय पत्रिकेत. आणि समजा तो त्या ह्याच्या बाहेरच नाही पडला किंवा वेगळ्या म्हणजे वेगळ्या ठिकाणी गेला वरती म्हणा किंवा खालती कुठेही, तर अशा वेळी तो छोट्या मोठ्या अपघातावर ते होतो इन्सिडन्स, पण तो छोट्या मोठ्या अपघातावर होऊन तो टळू शकतो का? वाचतो वाचतो वाचतो. वाचतो ना? आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे मृत्यूबद्दलचं भाकीत करणं साफ चुकीचं आहे. ओके आमच्या इथे दादरला एक ग्रहस्थ होते, ते मृत्यूची तारीख काढून द्यायचे. तर त्यांना सांगितलं अख्खं शिवाजी पार्क भाड्याने देतो घेऊन, आणि हा KM हॉस्पिटलमध्ये जेवढे मृत्यू झाल्यात त्यांच्या पत्रिका आणून देतो. तर हा त्या पत्रिकेमध्ये मृत्यू कशामुळे झाला ते सांगणे आणि कधी झाला. हा तर असं मृत्यूपर्यंत पोहोचण्याचे ज्योतिषाचे अधिकार शून्य आहेत. तिथे बरं ज्योतिषाला अधिकार नाही. ठीक आहे फक्त जीवन कसं जगता येईल आणि एवढंच. तुमची काही आताची स्थिती आहे त्याच्यावरती तुम्हाला जर काही उपाय पाहिजे असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये आलेलं संकट हे कधी जाऊ शकतं हा याबद्दलचा विचार जो आहे तो तुम्हाला सांगता येतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला अतिशोक्ती कुठल्या गोष्टीची करून मृत्यूच्या याच्यापर्यंत आपल्याला जायला परवानगीच नाही. ठीक आहे सर, एक क्युरिओसिटी म्हणून विचारलं, मला कळत हरकत काहीच नाही. नाही but हा. हरकत नाही, पण मी सांगतो तुम्हाला हो की हो चालेल, कळलं मृत्यूपर्यंत सर. आपली पोट नाही. लिमिटेशन आहेत आपल्यावर. येस, पण लिमिटेशन. थँक्यू पोस्टमार्टम सर. करतात. तर पोस्टमार्टम करतात ते तरी बरोबर आहे का? म्हणजे महादशा, अंतर्दशा आणि 22वा देशकाळ आणि 64वा नवमांश वगैरे हे सगळं सांगतात ना हा, नंतर, म्हणजे पोस्टमार्टम करून सांगतात, तर ती तरी नाही, पद्धत बरोबर आहे का? की 64वा नवमांश हा सर्वतोपरी चक्रामध्ये पण आम्ही शिकवतो. आता शिकवायचा बाकी आहे. हम्म, 64वा नवमांश कसं असतं मॅडम, की तो अष्टम स्थानामध्ये येतो. त्या हो 64व्या नवमांशातून एखादा ग्रह जर भ्रमण करत असेल तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट निर्माण होतील. अधिक तो हम्म, ग्रह कोणता आहे आणि तो हम्म, लग्नापासून आपल्या अष्टम स्थानामध्ये कोणत्या राशीतून भ्रमण करीत असेल आणि तो जेव्हा 64व्या नवमांशामध्ये प्रवेश करेल आणि तो तिथे किती वास्तव्य करेल
त्याच्यावरती तो 64वा नवमास निश्चित केलेला आहे. आणि असं बघितलं तर आपला चंद्र जेव्हा अष्टमातून जात असेल त्यावेळेला तो 64व्या नवमासाला स्पर्श करून तो 6 तासासाठी तरी सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करून पुढे जाणार आहे. हो बरोबर. कळलं का? तर आणि सूर्य त्यावेळी आपल्याला संकट जाणवतील हा का? काही काही चिंता, चंद्र हा चिंता. चिंतेचा कारक आहे. बरोबर. असं आहे की मगाशीच एक आता जी चर्चा मगाशी चाललीच होतं की चंद्र हा जरी मनाचा कारक असला, चंद्र जरी मनाचा कारक असला तरी मन दिसतं कुठे? आता माझ्या मनामध्ये काय हालचाली चालल्या असतील हे तुम्ही काय ओळखू शकाल का? तर नाही. कारण का विज्ञान तिथपर्यंत नाहीये की विज्ञानाला ते कळत नाही. विज्ञानाला फक्त तुमचं हृदय चालू आहे हे माहिती पडतं, पण तुमच्या हृदयामध्ये तुम्ही काय विचार करत आहात किंवा हृदयाची लिंक जी बुद्धीला आहे तिथे काय चाललेलं आहे हे विज्ञान नाही सांगत. त्याला लिमिटेशन्स आहे. हा, आणखी दुसरा 64वा नवमास आणखी काय विचारलं तुम्ही? 22वा देशकांड जो आहे ना मॅडम, तो सुद्धा अष्टम स्थानामध्येच येतो. हो तिथेच येतो तो. बरोबर. हा, मग त्या ठिकाणी 22वा देशकांड जो आहे, देशकांड कुंडली जी आहे तर ती कशासाठी वापरायची असते? तर एक तर पहिली गोष्ट, एका देशकांडचे 3 भाग होतात. हो बरोबर. कळलं का? हा, मग समोर जर पहिल्या देशकांडमध्ये आपला जन्म झाला असेल तर 7वा एखादा 21वा होतो आणि 22वा अष्टमात येतो. अष्टमात येतो. बरोबर. कळलं का? तर त्याच्यावरून भावंड, आणि तो देशकांड 10 अंशाचा आहे. तर 10 अंश एखादा ग्रह जात असताना तो कोण आहे? तो कोण आहे? आता 10 अंश शनीला चालण्यासाठी 10 महिने लागतील, रवीला 10 दिवस लागतील, चंद्राला 20 दिवस लागेल, 2 दिवस, 1 दिवस लागेल, असं आहे ना, 20 तास. तेव्हा पण म्हणजे काहीतरी संकेत आहेत का मग त्याचे पण? संकेत म्हणजे तुम्हाला तो ग्रह अष्टम स्थानात कोणती राशी आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे ग्रह तुम्ही जे विचारत आहात तर ते राशीतून कोणत्या चाललेले आहात त्या राशीच्या माध्यमातून तुम्हाला फलादेश करता आला पाहिजे. अच्छा. बरोबर. राशीशिवाय फलादेश नाही. राशी ह्या त्या ठिकाणी सूर्य सिद्धांतामध्येच बनलेल्या आहेत. तो सूर्य सिद्धांताचाच भाग आहे. राशी ह्या काल्पनिक नाही, त्या राशी तिथे आहेत. कळलं? थँक्यू सर. सांगतो की हा आपला विषय जो आहे हा प्राथमिक ज्योतिषशास्त्राचा आहे. आणि 64वा नवमासाचा किंवा नाही आता ते मृत्यूचे आलं ना म्हणून मला आठवलं. मृत्यूचा हे काढला ना त्यांनी म्हणून. मृत्यू हा जो भाग आहे हा आपण ठरवू शकत नाही. कारण का की पूर्वीचे बरेच लोक सांगायचे की माझ्या वडिलांनी मृत्यू लिहून ठेवला होता वगैरे वगैरे. तर त्यांना सांगायचे हा आहेत, आम्ही अनेक महारथी पाहिले, बाकी काही नाही. एखादी पोळी चांगली झालेली आहे तर ती कशी बनवली ही पद्धती सांगा. मग एखाद्याचा मृत्यू ह्या वेळेला होईल तर त्या दरम्यान तुम्ही ते सांगा, पद्धती सांगा ना. असे हजारो मृत्यू, लाखो मृत्यू. आता तिथे इस्रायलमध्ये बघितलं, काल बैरूटमध्ये तर 250 माणसं मेली. हे मृत्यू काढू शकतो का आपण? नाही काढू. असं आहे. म्हणून मृत्यूच्या पलीकडे आपल्याला विचार करता येणार नाही. सर, ह्या पत्रिकेमध्ये तुम्ही सांगितलं की सूर्य आणि मंगळ भाग्यस्थानात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट जॉब आहे आणि शिवाय गुरु सुखस्थानात आहे, त्याच्यामुळे त्यांना घर वगैरे त्यातल्या सुख सोयी सगळ्या आहेत. आणि सूर्य आणि मंगळाची दृष्टी शनीवर आहे, समसप्तम योग तो तुम्ही म्हणालात तो आहे. पण ह्या पत्रिकेमध्ये बुधाचा काय रोल आहे? कारण शुक्र आणि बुध ह्याची पण सप्तम स्थानात म्हणजे सांगतो. बुधाचा आणि शुक्राचा योग जो आहे हा केंद्रस्थानामध्ये आहे. दुसरी गोष्ट की सिंह लग्नाला दशम स्थान हे शुक्राचं आहे. तर त्यावेळेला शुक्राच्या ज्या 2 राशी आहेत, एक तूळ आणि एक वृषभ, तर निश्चितच ज्यावेळेला तुम्हाला सौख्य हवं असेल तर त्यावेळेला सिंह लग्नाला किंवा मकर लग्नाला तुम्हाला शुक्र तपासता आला पाहिजे. मकर लग्नाला सुद्धा दशम स्थानामध्ये शुक्र राजोगकारक ग्रह सांगितलेला आहे आणि कुंभ राशीला पण शुक्र राजोगकारक सांगितलेला आहे. तसंच सिंह राशीला, सिंह लग्नाला दशम स्थान हे तुम्हाला काय मिळवून देईल
आणि ते यश मिळेल, सुख मिळेल का आनंद मिळेल, सौख्य मिळेल, हे सगळं त्या राशीवरती अवलंबून आहे. म्हणून ह्या ठिकाणी असणारे 2 ग्रह हे निश्चितच त्या जातकाच्या पदरामध्ये चांगल्यापैकी, आणि 2 केंद्रस्थानामध्ये अतिशय 3 शुभग्रह आहेत. हो. चतुर्थ स्थान आणि दशम स्थान ही 2 केंद्रस्थानं आहेत. त्याच्यामध्ये उत्तम 3 शुभग्रह आहेत. ओके. 2 म्हणजे या शुभग्रहाचा जातकाला जे दुःख किंवा अडथळे आहेत ते फक्त सूर्य मंगळाची दृष्टी शनीवर आहे, एकमेकांना बघतात ह्यामुळे येस, जास्त. ती अडचण कायमस्वरूपी टांगती तलवार आहे. म्हणजे जरी बाकीची जरी भौतिक सुख सगळी असली तरी पण ह्या गोष्टी अडथळे आहेतच. म्हणजे बऱ्याच लोक बघा, काही कधी कधी एखादी व्यक्ती पुढे जाते, मोठी होते, भावंडांची चिंता त्याला लागून राहते, त्यांच्यावरती ते डिपेंडेंट असू शकतात. कधी कधी आर्थिक अडचणी तयार होतात. कधी कधी जिथे तो काम करत असेल, शनी षष्ठेश आहे आणि तो त्या ठिकाणी जिथे कार्यकारी असेल त्या ठिकाणची संकट जातकाच्या जीवनात उपस्थित झालेली आहेत आणि पुढे जाऊन पण होणार. ओके सर. असं आहे, पुढे जाऊन पण होतील. एक विचारू? हा बोला. इथे दशमात बुध शुक्र युती आहे आणि बुध हा मार्केश पण आहे, तर त्याचा काय रोल राहील? मार्केश बद्दल आपण आता बोलूया. मारकस्थान हे शिवलग्नाला बुधाचं आहे. बुध हा शुक्रयुक्त आहे. मारकस्थान म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये एखादी परिस्थिती किंवा काही प्रकरण किंवा काही संकट हे मारकस्थानावरून पाहिले जातात. आणि तो मार्केश म्हणून जर शुक्रासोबत असेल तर शुक्राला पण तो दोष निर्माण होतो. आणि अशा रीतीने जातकाच्या जीवनामध्ये शुक्र ही बहीण म्हणून समजले जाते. आणि मारकस्थान हे जे आहे ते सप्तम स्थान आहे, त्याचा अधिपती पण शनी आहे. म्हणजे तो पण मार्केश आहे, तो पण शुक्राच्याच राशीत आहे. कळलं का? म्हणजे इथे शुक्राची रास ही मार्केश म्हणून पण विचार केलेली आहे. बरे, नोकरीत त्या काही बाधा येईल का? कधी अडचणी वगैरे बघा, काही? परत सांगतो मला. धनस्थानाचा अधिपती मार्केश बुध हा शुक्राच्या राशी शुक्रासोबत आहे. सप्तम स्थानाचा अधिपती शनी, ते सुद्धा मारक स्थान, त्याचा अधिपती शनी हा सुद्धा शुक्राच्याच राशीत आहे. शुक्र हा त्या संदर्भामध्ये बघितलं तर बहिणीचा संबंध दाखवतो, वैयक्तिक सुखाचा संबंध दाखवतो. अशा वेळेला काही काळामध्ये बौद्धिक अडचणी, वादविवाद त्या निश्चितच उपस्थित होतील, किंवा कौटुंबिक म्हणजे धनस्थान. कळलं? पण इथे दशमेश पण आहे ना शुक्र, तर ते सांगितलं काय तुम्हाला? दशम स्थानाचा मारकेश हा दशम स्थानामध्ये आहे. मग आणि तो शुक्राच्या राशीत आहे. कळलं का? वृषभ रास कोणाची आहे? शुक्राची आहे ना मॅडम. हो. बरं, आता एखादा ग्रह ज्या वेळेला ज्या मालकाच्या राशीमध्ये असतो त्याचा मालक दुःखी होणार असेल तर ते दुःख त्याला सहन करावं लागेल की नाही? तर शुक्र म्हणजे नातं काय? तर शुक्र म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सौख्य, आनंद, ज्याला लक्झरी, अशा बाबतीमध्ये मार्केश जर आला तर त्याच्यासाठी थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. भावंडांपासून, शुक्र म्हणजे बहीण, बहिणीचे काही प्रश्न असतात. जसं की तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, म्हणजे कोणी राग मानू नये असं, म्हणजे असं काही विचार करू नये. शुक्राच्या राशीमध्ये जर समजा पापग्रह असतील किंवा शनीसारखा ग्रह असेल तर त्या ठिकाणी बहिणीला वैद्यव्य येण्याची शक्यता दर्शवली जाते. कळलं? बहिणीला. धन्यवाद. काय सांगितलं पुन्हा एकदा सांगा. शुक्राच्या राशीमध्ये जर पापग्रह असतील, शनीच्या म्हणजे शनी जरी उच्चीचा असेल तरी सुद्धा स्वतःच्या बहिणीला वैद्यव्य येण्याची शक्यता दर्शवली जाते. हा एक नियम आहे. चव्हाण मॅडम, तुम्ही किती सहमत आहात? हा सर, बरोबर आहे. किती टक्के? किती टक्के? बिघडला पाहिजे ना शुक्र. बिघडला असेल तर जास्त प्रॉब्लेम येईल ना. नाही, तसं नाही. तुमच्याकडे अनेक पत्रिका आहेत, त्या पत्रिकेचा
जरासा थोडासा कानोसा घ्या, हा. मला कळेल की अशा घडामोडी घडलेल्या आहेत की नाही. तर हा. तुळेचा शनी एखाद्या लेडीजच्या पत्रिकेत असेल आणि तिला बहीण नसेल तर तिच्या भावाबद्दल काही प्रॉब्लेम येतील असं काही आहे? हो, भावाच्या बायकोबद्दल येते किंवा बहीण नसणं हा सुद्धा एक दुःखाचाच भाग आहे. अच्छा. बहिणीचं लग्न रखडणं हा सुद्धा एक प्रकार जो आहे तो सुद्धा त्रासदायकच आहे, नाही का? हो हो, एकदम परफेक्ट सर. माझ्या ओळखीत आहे म्हणून विचारलं मी. बहिणीचा विवाह थांबणे हा सुद्धा त्रासदायकच आहे ना. किंवा बहिणीच्या सासरी तिला खूप त्रास असणे हा पण एक त्रास असू शकतो. ओके. तूळ राज जेव्हा मॅडम अशी होते त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची दुःख ही उपस्थित होतात. अच्छा. हे ठरलेलं आहे, हे ही नियम व्यक्ती आहेत. स्वतः खूप राजेशाही थाटात आहे, जिच्या पत्रिकेत तूळ राशीचा शनी येते, पण तिची बहीण मात्र अगदी वाईट अवस्थेत आहे. लग्नही फार रखडलंय. हे धन्यवाद. असंच असतं. तर तुमच्या सर आता लेक्चर इथं मध्ये तुम्ही असं हा बोला तुम्ही मॅडम बोला. नाही असंच म्हणते, एखादा असा पॉइंट सर सांगून जातात ना की तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. जबरदस्त सर. थँक्यू सर. दोन कुलकर्णी एकदम जागे झाले. सर तुम्ही आता म्हणला की शुक्राच्या राशीमध्ये पापग्रह असेल तर मग ती वृषभ रास असली तरी सुद्धा ही तेवढाच परिणाम करते का तुळस रास हो पाहिजे हो, फक्त? नाही, वृषभ सुद्धा. अच्छा, कारण माझ्या मिस्टरांच्या पत्रिकेमध्ये वृषभेचा शनी आहे. तर मागच्या वर्षी तिचे मिस्टर वारले, म्हणजे बहिणीचे मिस्टर वारले. तुम्ही जे आता म्हणलात ना ते, तर ते अगदी जुळलं म्हणजे तंतोतंत. हे ठरलेले नियम आहेत, हे कुठल्या पुस्तकात बरोबर. दिलेले नाहीत. ह्या याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक शिकायचं असतं. प्राथमिक शिकताना तुम्हाला तुमच्यापाशी काय हवं कुलकर्णी मॅडम, तर अशा गोष्टी नियम हव्या. हो सर, आणि पक्के नियम पाहिजेत सर. नियम पक्काच पाहिजे. बरोबर आहे नियमावली सर. जी आहे ना, नियमावली जसं आपलं संविधान नियमावली आहे, होय कळलं होय का? सर. तसंच पाहिजे. नाही, नियमांच्या आधाराशिवाय बोलूच शकत नाही आपण सर. बिलकुल नाही. तुम्ही जे काही बरोबर वर्णन आहे सर. करणार आहात तर ते आउट ऑफ द वे जाऊन त्याचा फलादेश मिळणार नाही. आपका शनि बहुत अच्छा है, ऊंच का है, आपको किसी जीवन में कुछ तकलीफ नहीं आएगी, मैं गारंटी से बोलता हूँ, दैट इज ऑल नॉनसेन्स. नाही नाही सर, आपण शक्यता वर्तवतो. कुठलीच गोष्ट 100% सांगणं पण चुकीचं आहे सर, तेवढंच. नाही, पण आपण काय सांगतो की अशा घटना घडू शकते. हो, आपण व्हॉट आय शक्यताच से, की हो, आपण बोलताना शक्यतेच्या स्वरूपातच बोललं पाहिजे सर. असंच आहे. नाही, आता हे कारण लेसन आहे एखादं आपलं. जर कर्म खराब जरी असलं तरी तो त्याच्या चांगल्या फळांनी, म्हणजे दान धर्म करून म्हणा किंवा धर्माचं काम करून सुद्धा तो बदलू शकतो ते. त्यामुळे आपण असं 100% कुठलीच गोष्ट सांगणं चुकीचंच आहे. बघा, ज्या अर्थी गुरुची रास जर समजा दूषित झाली, असंच मी तुम्हाला एक नियम सांगतो, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये संततीच्या बाबतीमध्ये चिंता निर्माण होते. मीन रास आणि धनुरास जर समजा धनुरास, त्या हो. ठिकाणी त्रास असेल तर जातकाचं जीवनामध्ये अबाउट चाइल्ड अँड चिल्ड्रन काही ना हो. काहीतरी समस्या निर्माण होतील. हा एक नियम आहे ज्योतिषातला. होय सर. आणि नाही तो नाही, माझ्या पराशर. पाण्यात पण आलेल्या आहेत सर पत्रिका तशा आलेल्या आहेत. म्हणजे मीन राशीमध्ये चांडाळ योग असलेल्यानंतर भयंकर झालेला आहे सर प्रकार, तो सुद्धा मी बघितलेला आहे सर. म्हणजे अगदी हे नात्यातल्याच पत्रिका आहेत. हो सर. प्राथमिक हे शिकायचं असतं मॅडम. बरोबर प्राथमिक आहे सर. मध्ये काय आहे, हा तिथे आहे, तो तिथे आहे, तो ह्याचा बाप आहे, तो त्याचा भाऊ आहे. इट इज नॉट नॉन्स. कळलं का? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. आलं तुमचं म्हणणं लक्षात आलं सर. तसं नाहीये. धन्यवाद सर. धन्यवाद. सर सर मी शुक्राबरोबर विचारू जर सूर्याची युती असेल तर काय फळ देतो? काय म्हणता? शुक्र आणि सूर्याची युती असेल समजा पंचम स्थानामध्ये. हा, आता शुक्र आणि रवी, दासी आणि राजा, काय वाटतं? शुक्र हा सॉरी सर. दासी आहे. ओके. शुक्र हा दासी आहे, शुक्र हा पत्नी नाहीये. रविचंद्राची युती असेल तर भूमिका वेगळी आहे, आणि शुक्र आणि दासी असेल तर भूमिका वेगळी आहे. कधी कधी त्या दासीमुळे सल्लागार जर असेल कोण दासी, तर राजाचं वाटोळ होतं. कळलं? हा हा, ओके सर. म्हणून सल्लागार दासी ठेवू नये, किंवा दास पण ठेवू नये. दास आणि दासी. हा सर, ठीक आहे सर.
म्हणजे शुक्रा वैधव्य योग म्हणतात तसं शक्य आहे का सर? नाही नाही नाही, तसं नाही. तसं नाही. हं, नाही, हं. ऐश्वर्य आहे ते, ऐश्वर्य आहे नो डाऊट. ते चांगलं सुख भोगेल. तर त्या ह्याच्यातून सल्लागार कसं आहे, राजा मोठा का बिरबल मोठा सांगा. राजा. हा, मग आता बिरबलच्या साह्याशिवाय राजा होतो का? नाही. बिरबल हा बुधाकडे येतो आणि बिरबलचं काम असं आहे की तो राजाशी एकनिष्ठ असतो. लक्षात घ्या, बिरबल हा राजाशी एकनिष्ठ असतो आणि शुक्र राजाशी एकनिष्ठ नसतो. एका वाक्यात सगळं आलंय. पटतंय का सांगा? हो बरोबर आहे. हा? बरोबर सर. हो सर. अगदी बिरबल, पटतंय. बिरबल राजाशी एकनिष्ठ असतो, राजाला चांगला सल्ला देतो. बिरबल हा राजाशी कधीही बैमानी करत नाही. म्हणून बुध आदित्य योग सांगितलेला आहे. जर समजा त्या ठिकाणी बुध जर बैमानी केली तर त्यावेळेला निश्चितच राजाचं नुकसान होतं. अशा रीतीनेच पत्रिका वाचता आली पाहिजे. जर समजा शुक्र आणि रवीची युती आहे तर कदाचित त्याच्या सोबत असणारी गोतावळ, माया, स्वरूप हे त्याचं नुकसान करवतात. म्हणजे हे नुकसान कोणामुळे झालं? ऐश्वर्य भोगलं, पण नंतर पुढे पण सर जर समजा अशी जर युती असेल पण त्याच्यावर शुभग्रहांची जर दृष्टी पडली तर त्याच्यावर कंट्रोल येत असेल ना? आता रवीवरती शुभग्रह कोण पाहणार? फक्त गुरु. हा, गुरु. गुरु आणि चंद्र पण आहे. गुरु चंद्राची जर दृष्टी असेल. नाही, एक गुरु शुक्राची समसप्त, चंद्र शुक्राचा समसप्त योग असेल तर जातक हा दिसाव्यास सुंदर असतो, तेजस्वी असतो. कळलं? ओके. हो चंद्र सर. आणि शुक्राची युती असल्यास सुद्धा जातक हा आकर्षित, मोहित करणारा असतो, मनमोहना. कळलं? हो सर. येस सर. हो सर. नाडीचं नाव आहे मनमोहना. हा, सर मी मनमोहना. बोलू बोला. सर मी बोलू हा, तुम्ही जे आता सांगितलं की शुक्राच्या राशीमध्ये पापग्रह असेल तर बहिणीला वैधव्य येतं. माझ्या बहिणीला वैधव्य आल्या, पण माझ्या तुळेमध्ये नेपच्यून आहे. मग नेपच्यून पापग्रह पकडायचा नाही नाही नाही, नेपच्यूनचा हा विषयच नाहीये. नाही का? नेपच्यूनचा नाही, नेपच्यूनचा विषय ओके नाही. ओके त्याला कारण कदाचित शुक्र दूषित झाला असेल कुठेतरी दुसरीकडे, तरी सुद्धा हा प्रश्न येतो. शुक्र एखाद्या मिथुन येते षष्ठामध्ये. नाही असेल, बरोबर आहे. शस्त्र शुक्र कामाचा नाहीये, स्थानबली नाहीये. नाही. मकर लग्नाला मिथुन राशीचा शुक्र हा तिथे योगकारक नाही. शुक्र नाही. हा मकर लग्नाला योगकारक आहे, पण षष्ठात नाही. तो 12व्या स्थानामध्ये योगकारक. हो कळलं का? हो हो. किंवा मकर लग्नाला दशमात शुक्र अतिउत्तम. सर एक विचार. हा बोला. ओके सर, सिंह, थँक्यू. तुम्ही म्हणला सिंह आणि मकर लग्नाच्या लोकांना शुक्र कायम तपासावं असं तुम्ही एक मगाशी स्टेटमेंट दिलात. तर सिंह आणि शुक्र फक्त ह्यांनाच का तपासावं? म्हणजे ह्याच्या पाठचं जस्ट टेक्निकल लॉजिक काय आहे? शिवलग्न आणि कोण सांगितलं तुम्हाला? तुम्ही मगाशी म्हणला सिंह आणि मकर लग्नाच्या पत्रिकेत हा, हो हो शुक्र हो. कायम तपासा, तर त्याचं टेक्निकल हे काय आहे? म्हणजे सांगतो. टेक्निकल असं आहे मॅडम की मकर लग्नाला दशमात येणारी रास आहे ती तूळ आहे. कळलं? आणि शिव लग्नाला दशमात येणारी रास जी आहे ती वृषभ आहे. जर तुम्हाला दशम स्थानामध्ये तुमची परिस्थिती सुधारवायची किंवा तुमचं जे इमेज आहे किंवा तुमची ताकद आहे, तुम्हाला लोकांचं सराउंडिंग कसं आहे, तुम्हाला उपभोग कसा आहे, तर त्या ठिकाणी दशमामध्ये जर समजा एखाद्या वेळेला उच्चीचा शनी आला तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच मकर लग्नाला एक वेगळ्या प्रकारचा राजयोग आहे. आणि तो राजयोग तुम्ही कमल हसनच्या कुंडलीमध्ये पाहू शकता, ममता बॅनर्जीच्या कुंडलीमध्ये पाहू शकता. अनेक लोक आहेत की ज्यांचा लग्न दशमात उच्चीच आहे. आणि वृषभ लग्नामध्ये चंद्र जर आला तर त्या ठिकाणी सिंह लग्नाला तो एक वेगळा राजयोग आहे. तर एक आपल्याकडे डीजी आहेत, डायरेक्टर जनरल, त्यांच्या पत्रिकेमध्ये लग्न सिंह आहे आणि दशमामध्ये चंद्र उच्चीचा आहे आणि ते एका दमामध्ये IPS झाले. अच्छा, ओके. योगासाठी बघायचं म्हणजे थोडक्यात. प्रश्नच नाही ना, योगावरतीच तर सगळं जीवन आहे. हो हो, योगा. अच्छा, नाही बरोबर. ठीक आहे, थँक्यू सर. चंदन मॅडम.
हा 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 सर. बोला. सर मी काय म्हणते, समजा आता वृश्चिक लग्न, त्याला रास पंचमात मीन रास येते आणि त्यात पंचमेश गुरु सिंह राशीत असेल शुक्राबरोबर, तरी काय प्रॉब्लेम असतो म्हणजे मुलांसाठी वगैरे नाही ना? नाही, हा. असं ऐका, पंचमामध्ये सिंहरास आली तर नाही तिथे नाही, पंचमात नाही, पंचमात मीन रास आणि दशमात सिंह राशी बरोबर गुरु आणि शुक्र. गुरु शुक्र दशमामध्ये राजयोगकारक आहे. राजकारक ना, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? ठीक बघा आहे. पहिले ऐका, लक्षात घ्या, दोन हा. हे जे शुक्र आणि गुरु जे आहेत, एक हम्म. देवांचा गुरु आहे आणि एक दैत्यांचा आहे. दैत्यांचा गुरु आहे, बरोबर. हा हा हा. आता शिव लग्नाला पॉझिटिव्ह गुरु आहे, तो दशमाचा अधिपती मध्ये शिव राशीमध्ये चांगला फलादेश देईल. आणि हा. शिवेचा गुरु असेल तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याचं कारकिर्दी ही चांगली त्या गुरुमुळे होईल, शुक्रामुळे हा. होणार नाही. अच्छा. हा. हा, म्हणजे तेच कळलं? तेच विचारायचं, हा तेच विचारायचं होतं. आणि ठीक आहे. सप्तमेश गुरुयुक्त म्हणून कदाचित त्या ठिकाणी जोडीदार हा भाग्यशाली असेल असं सांगता येईल. अच्छा, जोडीदार भाग्यशाली असेल. अच्छा, असं सांगता येईल का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. षष्ठात शनी हात चांगला काढा जरा. पकडायचा का? म्हणजे हा हा, काढते काढते काढते. हा, काय म्हणालात मॅडम? षष्ठात शनी षष्ठात शनी चांगला पकडायचा का? म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं पकडायचं की नाही? नाही नाही, त्रास ऐका, होईलच. शनी हा जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये चांगल्यापैकी यश मिळवून देणारा असेल तर हम्म. त्या ठिकाणी तुम्हाला षष्ठात शनी हा वाईट आहे असं नाही सांगता येणार. हम्म. कळलं नाही का? म्हणजे कोर्ट केस खटले वगैरे या संदर्भात. आता खटल्याला घाबरलात तर वाईट, खटल्याला नाही हम्म. घाबरलात तर वाईट कसं नाही? पहिली गोष्ट, अच्छा. कुठल्या राशीचा शनी आहे मीन इथपासून राशी. सुरुवात कर. मीन राशीचा मीन शनी राशी. असेल, मग त्याच्यासोबत एखादा ग्रह आहे का? हम्म. हम्म. मीन राशीचा शनी असताना 1968 साली नाही, पण त्या गुरुचा ठिकाणी, आस्पेक्ट. एक मिनिट थांबा, 1968 साली शनी मीन राशीचा होता, त्याच्यासोबत राहू होता. जन्म. आवाज आवाज हो, तेव्हाचा जन्म आहे सर. हा, राहू नाहीये 68 सर, साली. शनी आहे. 67 सालचा जन्म आहे मला वाटतं. 67-68च्या दरम्यान राहू शनीचा एक राशांतर आणि राहू शनीची युती होती. कळलं? आलं लक्षात? हा, अवसरे मॅडम बोला, बरेच दिवसांनी आले तुम्ही. मला वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम होता, तर आउट होऊन गेले होते थोडा वेळ. सर काल होते मी क्लासला बुधवारी. नमस्ते करतो तुम्हाला. हो सर, काय मीच तुम्हाला नमस्कार करते सर. बोला. तर ऐका ना, सिंह लग्नाला जर व्ययामध्ये मंगळ, बुध आणि शुक्र यांची युती असेल तर काय असू शकतं सिंह लग्नाला? योग नाही, मंगळ हा जर समजा बुध आणि शुक्रासोबत आला तर समजायचं दोन मुलीमध्ये एक पुरुष. मंगळ हा त्यांना डिस्टर्ब करणार. मंगळ ना बुधाला नांदू देणार ना शुक्राला. मंगळ शुक्राची जी युती आहे आणि ती पण 12व्या स्थानामध्ये सिंह लग्नाला, ही त्या ठिकाणी हानिकारकच ठरेल. कळलं? थँक्यू सर. मंगळ शुक्राबरोबर फक्त सिंह लग्नाला एकच असा राजयोग आहे की ज्याच्यामध्ये भागेश दशमेश एकत्र दशमात असेल तर, नाही तर नाही. कुंभ लग्नाला पण नाही. सिंह लग्नालाच पण व्ययात आहे. 12व्या स्थानात नाही परमिटेड मॅडम, दशम स्थानाशी मी बोलतोय. आणि त्यातल्या त्यात तिथे आणखी दुसरा ग्रह आला तर 3 तिघाडा काम बिघाडा. कळलं? असं आहे. थँक्यू. अरे बापरे, मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे सर. कुठे गेले? मग तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आवाज द्यायचा. चव्हाण मॅडम, तुम्ही पण काय लक्ष देत नाही हल्ली. हो सर, बोला. तुम्ही काय लक्षच नाही तुमचं आहे वेळेवरती. आम्ही काय एवढे बोलत ऐकण्यामध्ये एवढे गुंग होतो ना की त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. तुमचा क्लास असताना वेळेकडे कुठे लक्ष असतं? काय गुंगीचं औषध आहे का? गुंगीचं औषध तुम्ही देता आम्हाला.
मुकेश भाऊचा क्लास आहे. आणखी काही कोणाला विचारायचं विचारा. आणि मग नंतर तर दशमेश अष्टम स्थानी असेल तर इन जनरल आपण ते असं करिअर संबंधी सांगू शकतो का? बघा, आता कशाला दशमेश गेला? कोणतं? दशमेश हा कुठल्या लग्नाला सांगताय तुम्ही? शिव लग्नाला सांगताय? नाही, मंगळ आहे, मला लग्न आठवत नाहीये, पण दशमेश मंगळ अष्टमात आहे. दशमेश मंगळ 2 ठिकाणी येतो मॅडम. एक कुंभ लग्नाला येतो हा, आणि कुंभ एक लग्न आहे, कर्क लग्न. बरोबर. कुंभ कुंभ लग्नाला लग्न. येतो. मग त्या ठिकाणी तिथे तो कन्या राशीमध्ये असेल हा, तर बरोबर. कन्या राशीतला मंगळ हा घातक आहे. हो का? घातक. म्हणून तिथे करिअर कुठल्या राशीतला आहे ना, म्हणून सांगतो काय आहे की पहिलं एक गणित लक्षात ठेवा पारंपरिक मधलं, की राशी त्याला पोषक आहे का. तुम्हाला जे काही बघा, जसं तिथे एखाद्या स्त्रीचा एका कुटुंबामध्ये विवाह होतो त्यावेळेला तिला जी सासरची मंडळी असतात ती त्या ठिकाणी व्यवस्थित नांदवतात का, तसं राशीचं असतं. त्याला राशी जी आहे ही त्याला त्या ठिकाणी प्रसन्नता देते का. जर त्या राशीमध्ये 2 जावा असतील आणखी तर काय होतं, भांडणं होतात. कळलं का? असं आहे. म्हणजे जाऊबाई जोरात असतात त्यावेळेला, समजलं ना. तर तशाच प्रकारे तुम्हाला राशी ही ग्रहाला मानवते का, स्थान मानवतं का. तर स्थान योग्य असेल तर ग्रह हा आपल्याला रिप्लाय देण्यासाठी समर्थ असतो. त्या ठिकाणी तो निश्चितच तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळवून देतो. उदाहरणार्थ आता आपण बघितलं की शिव लग्नाला अष्टमात शुक्र उच्चीचा होतो पण स्थान चांगलं नाहीये. मग त्याला उच्च होऊन सुद्धा अष्टम स्थान मिळालंय तर तो काय प्रतिसाद देणार आहे. एक तर तो दशमेश आहे आणि पराक्रमेश आहे. पण त्याला स्थान अष्टम स्थान जे आहे तर ते अष्टम स्थान कोणाला हवं, तर त्या शनीला हवं. तो प्रसन्न, तो मी भरपूर जगेन, आजारी पडून पण जगेन, लोकांना छळून पण जगेन. कळलं? माझ्या वडिलांचं होतं सर, शनी अष्टमात होता तर 91 वर्षी गेले. मग चांगलं, चांगली गोष्ट आहे. हो, तेच लॉंग लाईफ देतो. तर हा, सिंह लग्नाला शुक्र तृतीयामध्ये तुळेचा, मग तो चांगला राहील ना, स्वतःच्याच घरात आहे. निश्चितच. पण पहिली गोष्ट, शुक्र हा जो आहे ना हा मुळामध्ये तुम्ही बघितलं तर तो सप्तम स्थानाचा कारकग्रह आहे. आणि सिंह लग्नाला जर तुळेला आला तर जातकाला त्याच्यापेक्षा त्याच्या बहिणीला चांगलं प्रोत्साहन मिळेल. अधिकतम जोडीदार त्याचा कोण असेल तर त्याची जोडीदार, ज्याचा पुरुष असेल तर त्याचा जोडीदार. हा, किंवा स्त्री असेल तरी सुद्धा जसं बघा, आपण छोटे प्रवास आहेत, आपले शेजारी आहेत, आपली कला आहे, अभिनय आहे, हा सुद्धा तृतीय स्थानावरून पाहिला जातो. त्या ठिकाणी हँड रायटिंग आहे, लेखन आहे, अशा गोष्टी पाहिल्या जातात. शुक्र पहिली गोष्ट म्हणजे तृतीय स्थानामध्ये असणं. एखादा आर्टिस्ट असेल समजा तर त्याचं ड्रॉइंग चांगलं होऊ शकतं. कळलं का? असं आहे. म्हणजे बरेचसे कन्सेप्ट आहेत तुम्हाला ते तशा रीतीने विचार करून सांगता आले पाहिजे. बरं, एनिवे आता मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे. आज कुबल मॅडम नाही आहेत. सर मी विचारू? हा, बोला बोला. दशमेश सिंह लग्नाला दशमात शुक्र बुधासोबत गुरु असल्यास अशा जातकाने कुठला व्यवसाय करावा का नोकरी करावी? नाही, व्यवसाय चालेल त्याला. शुक्र दशमात आहे आणि गुरु सुद्धा आहे का? हो. हा, मग गुरु शुक्राची जर युती असेल तर त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे अशा गोष्टी, किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रोव्हिजन करणं, या सगळ्या गोष्टीचा व्यवसाय चालेल. थँक्यू. बरं, ठीक आहे. आता हळवणकर मॅडम तुम्ही अभिप्राय द्या, मग समारोप करतील. तर माईक कोणीच हे चालू केलं का मध्ये? इयरफोन काढा. नमस्कार सर, बोलू का? हा, बोला. नमस्ते. नमस्ते सगळ्या विद्यार्थ्यांना, मुकेश सरांना, गीता मॅडमना, सगळ्यांना नमस्कार. प्राथमिक ज्योतिष, पारंपरिक प्राथमिक ज्योतिष, आजचं हे जवळजवळ 4थं लेक्चर होतं. पण 4ही लेक्चर मध्ये प्राथमिक ज्योतिष कसं शिकावं आणि प्राथमिक हा शब्द किती महत्वाचा आहे, की आपण असं म्हणतो पाया जर पक्का झाला नाही
तर इमारत नीट उभी राहणार नाही. तर ह्या तुमच्या लेक्चरमध्ये ह्या विधानाची सत्यता पडताळता येते सर. कारण केवळ 12 घरं, त्यांच्या राशी आणि त्यांचे स्वामी दृष्ट्या या माहितीमध्ये प्राथमिक ज्योतिष अडकलेला आहे. पण ती कन्सेप्ट मोडीत काढत प्राथमिक ज्योतिष म्हणजे जे तुम्ही आता शिकवताय हे खरं प्राथमिक ज्योतिष आहे. कारण आता आम्ही सगळं ऍडव्हान्स गोष्टी इतक्या शिकल्यानंतर खरोखर म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय, जसं आज मी शुक्राच्या संबंधात सांगितलं की शुक्राच्या राशीमध्ये जर एखादा पापग्रह असेल तर तो कोणती फलितं देईल. तर ही गोष्ट आपण पूर्ण ऍडव्हान्स मध्ये पण शिकलो नव्हतो, कारण ती प्राथमिक मध्येच विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे होती. ती दिली गेलेली नव्हती आणि म्हणून हे कन्सेप्ट क्लिअर नव्हते झाले. आजच्या पत्रिकेत आणि आजच्या लेक्चरमध्ये खूप चांगल्या गोष्टी सर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेचता आल्या. लग्नेश हा मंगळयुक्त भाग्यात बसलेला आहे. पूर्ण जीवन मेषेच्या अंतर्गत आहे. मंगळ आणि रवी हे दोन्ही पॉझिटिव्ह असले तरी त्याच्या विरोधात शनी आणि चंद्र बसलेले आहेत. आता इथे तुम्ही खूप चांगली एक बाब लक्षात अशी आणून दिली सर की अग्नी राशीच्या विरोधात वायू राशी आणि मग त्याच्यात बसलेले ग्रह, ही एक कन्सेप्ट खूप चांगली लक्षात आली की अग्नी राशीमध्ये गुरु, मंगळ आणि सूर्य आणि केतू हे ग्रह बसले होते आणि वायू राशीमध्ये शनी, चंद्र, बुध, शुक्र हे ग्रह आहेत. तर त्याच्यामुळे झालेले बदल किंवा त्याच्यामुळे मिळणारी फलित ही खूप चांगली लक्षात आली. शनी आणि मंगळ याच्यामुळे आयुष्यामध्ये संघर्ष होतात, अडचणी येतात. याच्यासाठी वारंवार तुम्ही आम्हाला कानीकपाळी सांगताय की शनी मंगळ कुठे आहेत, कोणत्या पोझिशन मध्ये आहेत हे बघा. तर इथे सुद्धा शनी आणि चंद्र असल्यामुळे मानसिकता कशी दूषित होऊ शकते किंवा शनीचा आणि मंगळाची केव्हा ना केव्हा समोरासमोर आहेतच, पण त्याच्यामुळे जीवनामध्ये संघर्ष येतीलच येतील. आणि अशा पत्रिका कैक तुम्ही शिकवल्यात आणि त्यात आम्ही सुद्धा अशा पत्रिकांचा अनुभव सर घेतलेला आहे. शुक्राच्या राशीत एकूण 4 ग्रह आलेले आहेत आणि शनी, चंद्र आणि बुध, शुक्र. तर शनीची सूर्यावर मंगळावरील दृष्टी ही शासकीय अभियांत्रिकी हे कशी देते याचं पण एक म्हणजे शनी तृतीय स्थानात, षष्ठ स्थानात, दशम स्थानात आणि पहिल्या स्थानात आला तर शासकीय नोकरीचा कुठे ना कुठेतरी संधी असते. इथे शनीची सूर्यावर दृष्टी आहे आणि त्यामुळे सुद्धा आणि षष्ठ शनी आहे, त्यामुळे याला शासकीय गॅझेटेड ऑफिसरची नोकरी मिळाली. ही खूप चांगल्या गोष्टी तुम्ही आज सर सांगितल्यात. सिंह लग्न, मकर लग्न याच्यामध्ये शुक्र तपासा. मकरेचा दशम तूळ, मकरेला दशम राशी तुळेची आणि सिंहेला दशम राशी वृषभेची. या अशा बऱ्याचशा प्राथमिक गोष्टी तुम्ही पडताळून दिल्यात, त्याची चांगली उदाहरणं दिली आणि आजची पत्रिका ही खूप चांगली फुलत गेली. नवीन आलेली लोक खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारतायत. हा सुद्धा एक फलिताचाच भाग आहे सर. किंवा खूप चांगल्या पद्धतीने आजची पत्रिका समजली आणि उत्सुकताही वाढली की अजून बेसिक मध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे. म्हणजे कुठेही नवमांश नाही, कुठेही सूक्ष्मांश नाही, म्हणजे हातात पत्रिका आल्यानंतर कशी पत्रिका वाचता आली पाहिजे याचं एक चांगलं उत्तम उदाहरण सर तुम्ही दिलं. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. एक गोष्ट सांगतो मॅडम, थँक्यू. बघा, तुम्हाला जर नातेसंबंध व्यवस्थित पाहायचे असतील, अतिशय बारकाईने तुम्ही सहजपणे जातकाच्या जीवनातलं नातं पत्रिकेमध्ये यशकारक असेल का हानिकारक असेल, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की जसं मेष आहे, वृश्चिक आहे भ्राताकारक, ऋषभ तूळ बहिणीचा कारक, मिथुन कन्या मामाचा कारक, कर्क आई, सिंह पिता, राहिलं कोण, धनु, मीन संतती. आता कोण राहिलं,
आता कोण राहिले सांगा? मकर राहिली कुंभ. सर. हा, मकर आणि शनी, मकर आणि कुंभ तुमचं हो, कर्म. काय काय म्हणालात? म्हणजे कर्म, कर्म हा आणि आपले आजोबा ज्याला आपण म्हणतो, हा तर त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण परिचय लगेच लक्षात येईल. जर वृश्चिक रास किंवा वृश्चिक लग्न असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नातेसंबंध भावंडांचेच निर्माण होतील किंवा मिळतील, हे ठरलेलं आहे. वृषभ तूळ बहिणी संदर्भात शुक्र आहे. मिथुन मामाकडले नातेवाईक मंडळी, हे मिथुन आणि कन्येशी तुम्हाला सहज शोधता येईल. नाही तर आपल्याला मामा बनवणारे पण लोक भरपूर असतात. कळलं? बरं, आता खूप छान. चव्हाण मॅडम तुम्ही समारोप करा, कारण मला क्लास द्यायचा. नातेसंबंध छान सांगितले सर तुम्ही. हो, खूपच चांगलं. छानच सांगितलं. रवी शुक्र जसं तुम्ही सांगितलं, गोतावळा नातेसंबंध सगळं. सर पण तुम्ही बोललात की कन्येत मंगळ चांगला नाही ना? नाही, मंगळ तिथे वाद होणारच आहे. तिथे कसं आहे, हा, आता म्हणजे लाभत असेल मंगळ तरी. नाही नाही, एक मिनिट थांबा. आता जर समजा तुमच्या मामाच्या घरी जर एक वादंग होणार असेल तर कन्येतला मंगळ हा डेफिनेटली त्या ठिकाणी आईच्या माहेरी कटकटी निर्माण करेल, हे ठरलेलं अच्छा आहे. अच्छा. येस, ओके, थँक्यू सर. थँक्यू. बरं, चव्हाण मॅडम समारोप. रवी बुध तुम्ही सांगितलं बिरबल आहे, मी पण चांगलं सांगितलं. म्हणजे खूप असं दासी आणि राजा रवी शुक्र युती, म्हणजे रविचंद्राची युती पण भूमिका वेगळी आहे, म्हणजे ऐश्वर्य सुख आहे. रवी शुक्र माया आहे, नुकसान ठरवतात. हे खूप सगळं छान सांगितलं. जसं ग्रह राशी आणि स्थान हे प्रेडिक्शन साठी महत्वाचं आहे. ग्रह राशी जे परिणाम करतात ते आयुष्याच्या कुठल्याही बाजूवर होईल आणि ते स्थान दर्शवतं. आणि स्थान ही आपल्या जीवनातली एक वेगवेगळी डिपार्टमेंट्स असतात. या 12 स्थानामध्ये संबंध आयुष्य आपलं विभागलेलं असतं. आणि जीवनाच्या कुठल्या बाजूने सुख मिळेल आणि कुठली बाजू दुखरी असेल हे स्थान दर्शवतात, म्हणून त्यांना आपण भाव म्हणतो. आणि भावांचा व्यक्तीच्या जीवनातील त्याच्या एरियामध्ये जे काही गुंतलेल्या भावनाशी जो काही संबंध असतो ते आपण पाहतो. जसं एखाद्या स्थानी ग्रह बिघडला तर तो सौम्य असो किंवा क्रूर असो, त्रास तर होणारच आहे. नैसर्गिक क्रूर ग्रह असेल तर त्यात स्थानाने दर्शवलेल्या ज्या काही सजीव गोष्टीबद्दल जे काही आहे ते अत्यंत त्रासदायक फळं अनुभवास आपल्याला येतात. जसं ह्या कुंडलीमध्ये सर चंद्र पूर्ण बिघडलेला आहे. चंद्र हा शनी मंगळाच्या दृष्टीत आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं अग्नीच्या समोर वायू आहे, तर शनी हा वायू तत्वाचा ग्रह आहे. तो अग्नीमध्ये तो भडकवणारच अग्नीला वायूने. तर त्याची शनीची जी काही रवी मंगळावरती फळं मिळणार आहे ती ते आगीला भडकवण्यासारखंच आहे. जसं चंद्र बिघडलेला आहे तसंच कर्क रास ही बिघडलेली आहे. तर ती पण मंगळ शनीने दृष्ट आहे. कर्क रास चंद्र बिघडलेला आहे, तर आर्थिक नुकसान हे त्याचं आणि त्याचं त्यावरून दुःख येणं हे बरोबर झालं असणार असं वाटतं मला. बरोबर आहे? नाही नाही, हे असंच करायचं असतं. असं नाही, दिस इज द टाईप ऑफ टीचिंग, दिस इज रिअल सी, तर हे ते असंच असतं. मंगळ शनीची कर्क रास ही ह्या यू आर राईट. कुंडलीचं खरं दुःख काय आहे तर खरं दुःख चंद्र बिघडलेलं आहे पूर्णपणे. तर तो वेश पण आहे सिंह लग्नाला. आणि जरी लग्नाचा मित्र असेल तरी तो बिघडलेला आहे. तर बरोबर. तर चंद्र इथे बिघडल्यामुळे आणि व्ययश असल्यामुळे व्ययस्थान बिघडल्यामुळे थोडस चंद्राला मानसिकता आणि त्रासदायक झालेलं आहे. तर सर तुम्ही सगळ्या पद्धतीने छान सांगितलं की कसं बेसिक शिकवायचं आहे तुमच्याकडून, म्हणजे कसं पारंपरिक आणि कसं बेसिकची उत्तरं ग्रहांवरून. जसं वृषभेमध्ये पापग्रह असतील तर बहिणीला दुःख असतं. नक्की. गुरुच्या राशी बिघडल्या आहेत तर संततीला दुःख आहे. हे अगदी धनुचा केतू पण संततीला दुःख आहेच. तर हे सगळं पाहिलेलं आहे आणि आहे ते बरोबर आहे, तंतोतंत जुळतंय. तर सर तुम्हाला कितीही नमस्कार केला कितीही काय केलं तरी कमीच आहे.
तर थँक्यू सर. नमस्कार नाही, कसं असतं मॅडम माहितीये का, तुम्ही पण एन्जॉय करता आणि आम्ही पण एन्जॉय करतो. खूप मस्त वाटलं आम्हाला. आपण सगळेजण सुखाच्या शोधात असतो. पण जर समजा तुम्ही आपल्या जीवनाचा म्हणजे वैयक्तिक जीवनाचा आनंद विचार केला तर किती काळ तुमचा आनंदामध्ये गेलेला आहे त्याचं एस्टिमेट केलं तर फार कमी काळ असतो की जो आपल्या जीवनामध्ये आनंददायी असतो. आता आनंददायी भाग काय आहे तर कधी कधी मनुष्य आपलं जे डिप्रेशन घालवण्यासाठी आनंदाचा शोध घेतो, तो एक वेगळा आनंद आहे. पण काही वेळेला आनंदामध्ये विरजण पडतं, हा सुद्धा एक आनंद नष्ट होतो. म्हणजे त्या ठिकाणी आनंदाचं जे लाईफ आहे ते फार शॉर्ट आहे आणि दुःखाचं लाईफ फार मोठं लार्ज आहे. म्हणजे हॅपीनेस व्हेरी शॉर्ट अँड सॅड इज व्हेरी बिग. म्हणजे दुःख हे फार मोठं आहे. अगदी सगळ्या मनुष्य कसा जगलाय, किती जगलाय, बाबू मोशाय जिंदगी लंबी होनी चाहिए और बड़ी होनी चाहिए असं आहे ते. बरोबर. मग त्या ठिकाणी त्यावेळेचा डायलॉग 1970 सालचा तो किती लागू पडतो. बरोबर आहे. असं आहे. म्हणून त्या ठिकाणी आनंद आणि दुःख याचं जर मेजरमेंट केलं तुम्हाला तर 80% दुःखामध्येच मनुष्य जगत असतो, 20% फक्त आनंद आहे आणि तो क्षणिक आहे, फॉर टाइम बिंग लिटिल. मग तुमच्यासारखा लग्नेश शुक्राच्या राशीत पाहिजे, त्याच्यामुळे कायम आनंदी. हा, मी सदाफुल माणूस आहे. हमेशा बेवकूफ. सदाफुल मतलब हमेशा बेवकूफ और बेवकूफ हमेशा हंसते रहता है, असं आहे. बरं, ठीक आहे, चला सगळ्यांनी आलात, असं येत राहा, शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा, हयात शिकत राहा. काय मुकेश भाऊ? धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. रेकॉर्डिंग पाठवा ना. थँक्यू सर.